सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर मुलांना आज आपल्याला टोटल 2 लेसन्स प्रिपेअर करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट वन इज सर्कल अँड सेकंड वन इज स्ट्रेट लाईन. तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये मी स्ट्रेट लाईन हा लेसन तुम्हाला रिवाइज करून देतोय. तसं कम्पॅरेटिव्हली स्ट्रेट लाईन हा लेसन सोपा आहे. तर या लेसन मधले जे खूपच बेसिक आर्टिकल्स आहेत, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, स्लोप, लाईनचे जे इक्वेशन्स असतात, स्लोप पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, अँगल बिटवीन टू लाईन्स, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन, हे असे आर्टिकल्स आहेत जे ऑलरेडी सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहेत. इव्हन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण हे बऱ्यापैकी आपण यूज केलेली आहेत. ओके, सो लेसनचा मी थोडासा कंटेंट एक्सप्लेन करतोय. तर ही सर्व आर्टिकल मी घेणे प्रिफर नाही करत आहे. तसे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वन शॉट रिव्हिजन नोट्स दिले आहेत, त्याच्यामध्ये ते सर्व आर्टिकल्स आहेत. तर पूर्ण सेशन कंडक्ट झाल्यानंतर हे वन शॉट रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला फास्ट मध्ये रीड करून दाखवीन. ओके, बट सेशन मध्ये कोणते आर्टिकल मी इनिशियली घेतोय हे मी पहिले थोडंसं इथे एक्सप्लेन करून देईन. हे असे आर्टिकल आहेत ज्याचा प्रॅक्टिस कदाचित आपण थोडंसं कमी केलेला आहे. ओके, जसे लाईक ऍक्सिस रोटेशन केल्यानंतर कॉर्डिनेट पॉइंटचे कॉर्डिनेट्स कसे चेंज होतात, देन रेशो इन विच लाईन डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट्स. म्हणजे आपल्याकडे 2 पॉइंट्स आहेत, त्या 2 पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईन सेगमेंटला एखादी दुसरी लाईन काय रेशोमध्ये डिवाइड करते, इंटरनली की एक्सटर्नली. ओके, अक्यूट अँगल बायसेक्टर, ऑप्टिज अँगल बायसेक्टर, देन बायसेक्टर ऑफ अँगल विच कंटेन्स अ गिव्हन पॉइंट, याचे काही न्यूमरिकल्स, रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट अबाउट अ लाईन, लाईनचे इक्वेशन्स आहेत नॉर्मल फॉर्म आणि पॅरामेट्रिक फॉर्म. तसे हे 2 इक्वेशन्स आपण कमी वापरलेले आहेत, तर हे 2 इक्वेशन बेसिकली आपण सेशनमध्ये टार्गेट करतो. देन स्लो ऑफ स्ट्रेट लाईन मेकिंग सम अँगल विथ द गिव्हन लाईन. म्हणजे एका पर्टिक्युलर लाईन सोबत, ओके, आपली लाईन समजा 30 डिग्री अँगल करत असेल तर आपल्या लाईनचा स्लोप शोधणं. पोझिशन ऑफ अ पॉइंट रिलेटिव्ह टू लाईन. पॉइंट लाईन वरती असेल तर काय, पॉइंट लाईनच्या एका साईडला असेल तर काय, किंवा पॉइंट लाईनच्या दुसऱ्या साईडला असेल तर काय, त्याचे न्यूमरिकल्स कसे विचारले जातात. अँड फायनली फॅमिली ऑफ लाईन्स. तर ही सर्व आर्टिकल बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करतोय. ओके, सो मी स्टार्ट करतोय. आणि जसं मी सांगितलं स्टार्टिंगमध्येच की हे सर्व आर्टिकल झाल्यानंतर वन शॉट रिव्हिजन नोट्स फास्टमध्ये आपण रीड करू, म्हणजे सर्व आर्टिकल्स प्रत्येक वेळेस पाहून घेऊया. सेशनच्या एंडला मी टास्क असाइन करीन. ओके, एमसीक्यू टास्क असाइन करीन. पूर्ण सेशन व्यवस्थित पाहायचं आहे, रिव्हिजन प्रॉपर वे मध्ये करून घ्या. अँड देन एमसीक्यू सॉल्व्ह करा. अराउंड 70, 80, 90 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. अँड हे सर्व कम्प्लीट झाल्यानंतर ओके, सर्कल हा लेसन बेसिकली प्रिपेअर करायला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर ओके, सेशन मी स्टार्ट करतो इथे ऍक्सिस रोटेशन नंतर. ओके, म्हणजे ऍक्सिस रोटेट केल्यानंतर पॉइंटचा कॉर्डिनेट कसा चेंज होतो हे थोडंसं आपण जाणून घेऊया. तर व्हाईट कलर मध्ये मी ओल्ड एक्स ऍक्सिस आणि ओल्ड वाय ऍक्सिस ड्रॉ केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी ऍक्सिस थोडीशी रोटेट करवीन. ओके, तर ऍक्सिसला समजा आपण थिटा डिग्रीनी रोटेट केलेला आहे. ठीक, सो दिस इज ओल्ड एक्स ऍक्सिस, दिस इज ओल्ड वाय ऍक्सिस. ओके, दिस न्यू एक्स ऍक्सिस अँड दिस न्यू वाय ऍक्सिस. पॉइंट प्लॉट करतो इथे मी एक, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा एक पॉइंट आहे. तर या पॉइंटचा जो ओल्ड एक्स कोऑर्डिनेट आहे, ओके, तो हा आहे. ओके, दिस ओल्ड एक्स कोऑर्डिनेट. आणि हा जो आहे हा ओल्ड वाय कोऑर्डिनेट. तर हा ओल्ड वाय कोऑर्डिनेट आहे. डन. द सेम पॉइंटचा न्यू एक्स कोऑर्डिनेट जर का पाहायचा असेल तर तो न्यू एक्स वाय ऍक्सिसच्या रेफरन्सने बेसिकली मेजर केला पाहिजे, जो की हा आहे. ओके, दिस इज न्यू एक्स कोऑर्डिनेट. आणि या सेम पॉइंटचा न्यू वाय कोऑर्डिनेट हा बेसिकली असा असणार आहे. याच्यामध्ये ऍक्सिस जो रोटेट झालेला आहे तो थिटा डिग्रीनी रोटेट झालेला आहे. ओके, तर हा अँगल जर का थिटा असेल, ओके, तर इव्हन हाही अँगल थिटा असणार आहे. थोडंसं जॉमेट्रीला तुम्हाला लाईक हे समजूनच जाईल, दोन्ही अँगल थिटा आहेत. तर आता आपल्याला हे शोधायचं आहे की न्यू कोऑर्डिनेट्स जे आहेत, म्हणजे कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय, ओके, यांच्या व्हॅल्यू शोधायचे ओल्ड एक्स ओल्ड वायचा यूज करून आणि थिटाचा यूज करून. ओके, तर एक छोटासा बेसिक कन्स्ट्रक्शन करायला लागतो इथे. हा न्यू एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा आहे काय, दिस ओल्ड एक्स कोऑर्डिनेट.
ठीक आहे. मी एक काम करतो, ओल्ड एक्स कोऑर्डिनेटला थोडंसं लिहिण्याचा ट्राय करतोय. ओल्ड एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू हा न्यू एक्स कोऑर्डिनेट आहे, याचा अर्थ हा न्यू एक्स कोऑर्डिनेट आहे, हा डायमेन्शन. ओके, इथे मी इथे व्हर्टिकल ड्रॉ करतो. सो हा जो डायमेन्शन तुम्हाला इथे दिसतोय, ओके, तर हा डायमेन्शन मला वाटतं आपण पहिले काढलं पाहिजे. हा जर का न्यू एक्स कोऑर्डिनेट असेल तर याला हा पॅरलच आहे, तो हा पण तर न्यू एक्स कोऑर्डिनेटच असणार आहे. दिस इज न्यू एक्स कोऑर्डिनेट, हा नवीन एक्स कोऑर्डिनेट आहे. ओके, इथून इथेपर्यंत. आणि त्याचा कॉस कॉम्पोनंट जर का कराल तर तुम्हाला हा डायमेन्शन मिळेल, हा वाला. सो बेसिकली दिस इज एक्स कॉस थिटा. एक्स कॉस थिटा मधून जर का हा पार्ट तुम्ही रिमूव्ह कराल, हा वाला पार्ट जर का तुम्ही रिमूव्ह कराल, हा जो टोटल होता एक्स कॉस थिटा, त्याच्यामधून जर का हा पार्ट रिमूव्ह कराल तर तुम्हाला हा जो पार्ट मिळत आहे, हा पार्ट हा ओल्ड एक्स कोऑर्डिनेट असणार आहे. आणि त्याचा डायमेन्शन आणि ओल्ड एक्स कोऑर्डिनेट त्याचा डायमेन्शन एक्झॅक्टली सेम आहे. सो बेसिकली तुम्हाला फक्त हा एवढा पार्ट मायनस करायचा आहे इथून. त्यासाठी एक परत छोटंसं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, तर या पॉईंटवरतून एक इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ कराल, हा अँगल 90 येईल. हा जर का वाय असेल, हा जर का थिटा असेल, तर जो हा डायमेन्शन आहे दिस हॅज टू बी, हा जो डायमेन्शन आहे तर हा डायमेन्शन हा वाय, ओके, साइन थिटा असणार आहे. सो मी इथे इक्वेशन लिहितोय. ओल्ड एक्स कोऑर्डिनेट हा म्हणजे दिस इज एक्स कॉस थिटा, एक्स कॉस थिटा मधून आपल्याला वाय साइन थिटा हा मायनस करायचा आहे. वाय साइन थिटा काय करतोय आपण इथे मायनस करतोय. ओके, यानंतर सिमिलरली ओल्ड वाय कोऑर्डिनेट शोधू आपण. हे बघा, तुम्ही म्हणाल लाईक शोधायचे तर मला न्यू एक्स आणि न्यू वाय कोऑर्डिनेट शोधायचे, मग ओल्ड एक्स का लिहिताय? काय करायला लागतं पहा, ओल्ड एक्स आणि ओल्ड वाय आपण लिहायचे इन टर्म्स ऑफ न्यू एक्स आणि न्यू वाय. थिटा माहिती, ओके, न्यू एक्स आणि न्यू वाय माहिती नाहीये, पण न्यू एक्स आणि न्यू वाय मध्ये दोन इक्वेशन बनल्यानंतर ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून मग न्यू एक्स आणि न्यू वाय शोधायचे आपल्याला. आता ओल्ड वाय कोऑर्डिनेट, ओके, म्हणजे हा डायमेन्शन हा वाला जो शोधायचा आपल्याला. आता विचार करा लाईक हे कसं शोधणार आहेत तुम्ही. सो मला असं वाटतं की हा डायमेन्शन जो मी इथे हायलाइट केला आहे तो डायमेन्शन म्हणजे पहिले हा डायमेन्शन लिहायला लागेल तुम्हाला, हा वाला डायमेन्शन. हे अगेन क्लिअर आहे कारण की हा आपला स्मॉल एक्स होता, ओके, सॉरी कॅपिटल एक्स आहे तो, हा जो आहे हा कॅपिटल एक्स आहे. सो दिस कॅपिटल एक्स आणि हा थिटाच्या अपोजिट साइड असल्यामुळे, ओके, सो हा जो डायमेन्शन आहे हा डायमेन्शन बनतो कॅपिटल एक्स साइन थिटा. ओके, कॅपिटल एक्स साइन थिटा. आणि या डायमेन्शन मध्ये मला वाटतं हा डायमेन्शन जर का तुम्ही ऍड कराल तुमचं काम होऊन जाईल. आता मग सांगा हा डायमेन्शन काय असणार आहे. सो हा कॅपिटल वाय असल्यामुळे, ओके, हा कॅपिटल वाय असल्यामुळे थिटा आहे, सो कॅपिटल वाय कॉस थिटा तुम्ही लिहून टाकायचं. आणि या दोघांचं ऍडिशन कराल तर तुम्हाला ओल्ड वाय कोऑर्डिनेट मिळणार आहे इथे, ओल्ड वाय कोऑर्डिनेट. ओके, सो हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला पाठ कराल तर ठीकच आहे, बट लाईक चान्सेस असतात किती पाठ करा गोष्टी थोडेसे कन्फ्युज होण्याचे चान्सेस असतात. इथे प्लस आहे की इथे मायनस आहे, साइन थिटा लाईक एक्सला आहे की वायला आहे, लाईक त्यामध्ये अननेसेसरी कन्फ्युजन नको. सो मला वाटतं बेटर वे हा आहे की डायग्राम ड्रॉ करा, ओके, कन्स्ट्रक्शन करा, तिथल्या तिथे ही गोष्ट लाईक फाइंड आउट करा, बट फास्ट मध्ये. आता याच्यामध्ये प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. कॅपिटल एक्स कॅपिटल वाय शोधायला सांगितलेलं आहे त्यांनी, ओके, बट ते तुम्हाला थिटा देतील की इतक्या इतक्या डिग्रीने बेसिकली ऍक्सिस सिस्टम रोटेट केलेला आहे. समजा एक व्हॅल्यू सांगायची बोलली तर समजा ओल्ड कोऑर्डिनेट जे आहेत, ओके, लेट दॅट बी 4,8 आणि 30 डिग्रीने बेसिकली सर्व काही रोटेट करण्यात आलं आहे. ओल्ड एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 4 इज इक्वल टू न्यू एक्स कोऑर्डिनेट कॉस 30 विच इज √3/2 मायनस न्यू वाय कोऑर्डिनेट जो की माहित नाहीये साइन 30 जो की हाफ आहे. एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये एक इक्वेशन बनलं. सिमिलरली ओल्ड वाय कोऑर्डिनेट जो की 8 आहे, ओके, विच इज इक्वल टू कॅपिटल एक्स साइन थिटा, थिटा हा 30 डिग्री असल्यामुळे साइन थिटा हा हाफ आहे, प्लस कॅपिटल वाय म्हणजे न्यू वाय कोऑर्डिनेट जो की माहिती नाही आपल्याला, अँड कॉस थिटा लाईक कॉस 30 विच इज इक्वल टू √3/2. दोन इक्वेशन जर का सायमल्टेनियसली सॉल्व्ह कराल तर तुम्हाला कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय मिळून जाईल.
ओके, सो असा बेसिकली या समचा अप्रोच आहे. आय होप सर्वांना क्लिअर आहे. मला वाटतं हे ड्रॉ करून घ्याल सर्वजण. पुढे जातो. शिफ्ट ऑफ ओरिजिन. ओरिजिन जर का शिफ्ट केला, हा आर्टिकल माहिती असणारच तुम्हाला तसंही. पहा लाईक हा जो पॉईंट आहे, या पॉईंटचा कोऑर्डिनेट स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय. हा ओल्ड एक्स ऍक्सिस आहे आणि हा ओल्ड वाय ऍक्सिस आहे. दिस इज न्यू एक्स ऍक्सिस अँड दिस इज न्यू वाय ऍक्सिस. तर ओरिजिन पहिले 0,0 होता आणि 0,0 या पॉईंटवरतून ओरिजिन आपण या पॉईंटवरती शिफ्ट केलेला आहे, विच इज इक्वल टू एच, के. या पॉईंटवरती शिफ्ट करण्यात आलेला आहे. सर्वात पहिले मी एक काम करतो. ओल्ड एक्स कोऑर्डिनेट आणि ओल्ड वाय कोऑर्डिनेट मी इथे मेन्शन करतो. दिस इज ओल्ड एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज ओल्ड वाय कोऑर्डिनेट या पॉईंटचं. ओके, ओरिजिन इथून इथे शिफ्ट केल्यानंतर न्यू एक्स कोऑर्डिनेट हा असणार आहे आणि सिमिलरली न्यू वाय कोऑर्डिनेट हा बेसिकली हा असणार आहे विथ रेफरन्स टू न्यू एक्स ऍक्सिस अँड न्यू वाय ऍक्सिस. हे नवीन कोऑर्डिनेट्स. एच कॉमा के ला ओरिजिन शिफ्ट केला, याचा अर्थ हा जो डायमेन्शन आहे, ओके, हा जो डायमेन्शन आहे हा एच आहे आणि हा जो डायमेन्शन आहे हा के आहे. सिंपल जॉमेट्री यूज करून तुम्ही कधीही सांगू शकता की न्यू एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू ओल्ड एक्स कोऑर्डिनेट, बस मायनस करा, मायनस ऑफ एच करून टाका, मायनस ऑफ एच. सिमिलरली न्यू वाय कोऑर्डिनेट म्हणजे हा डायमेन्शन म्हणजे ओल्ड वाय कोऑर्डिनेट मायनस ऑफ के करा, के काढून टाका त्याच्यातून. सो ओल्ड वाय मायनस ऑफ के. हा एक फॉर्म्युला लक्षात असू दे. न्यू एक्स इज इक्वल टू एक्स मायनस एच अँड न्यू वाय इज इक्वल टू वाय मायनस ऑफ के. आता याचा यूज बऱ्याच वेळी लाईक ओल्ड इक्वेशन, ओके, एखाद्या कर्वचा एक इक्वेशन देण्यात आलेला आहे आणि ऍक्सिस सिस्टम चेंज केल्याने सेम कर्वचा नवीन इक्वेशन आपल्याला फाइंड करायचा असतो. हे आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण केलं, तुमच्या माहिती असतं. म्हणजे समजा मी असं करतो इथे, समजा यार आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल या दोन लाईन्स आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय की लाईक दोन लाईन जर का ओरिजिन व्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या पॉईंट मधून पास होत असतील, त्यांचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ओके, प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय, एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ओल्ड एक्स ऍक्सिस आणि ओल्ड वाय ऍक्सिसच्या रेफरन्सने, ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो इक्वेशन आहे हा असा आहे. तर या केसमध्ये समजा जर का तुम्ही तुमचा कोऑर्डिनेट सिस्टमच एका वेगळ्या पॉईंटवरती स्विच करताय, एच कॉमा के पॉईंटवरती जर का तुम्ही शिफ्ट करत असाल कोऑर्डिनेट सिस्टम, ओके, तर काय होईल पहा बरं. तुमचा न्यू एक्स कोऑर्डिनेट काय म्हणाल? न्यू एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? ओल्ड एक्स कोऑर्डिनेट मायनस ऑफ एच, जे आत्ता आपण केलं. सिमिलरली न्यू वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असणार आहे? ओल्ड वाय मायनस ऑफ के. मग हे पाहायचं की ओल्ड एक्सला तुम्ही काय लिहू शकता? ओल्ड एक्सला तुम्ही कॅपिटल एक्स प्लस एच लिहू शकता. ओल्ड एक्सला कॅपिटल एक्स प्लस एच. सिमिलरली ओल्ड वायला तुम्ही कॅपिटल वाय प्लस के लिहू शकता. आणि हे जे ओल्ड एक्स आणि ओल्ड वायच्या व्हॅल्यूज ज्या आपण शोधलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज आपल्याला इथे टाकायच्या असतात. म्हणजे सेम पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जो नवीन इक्वेशन आहे तो असा बनतो. ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्सच्या जागी आपल्याला एक्स प्लस एच लिहायला लागेल, 2h. एक्सच्या जागी, ओके, एक्सच्या जागी एक्स प्लस एच लिहायला लागेल, वायच्या जागी वाय प्लस के लिहायला लागेल. हे पाहे, ओल्ड एक्सच्या जागी न्यू एक्स प्लस एच लिहिला मी इथे. ओल्ड एक्सच्या जागी न्यू एक्स प्लस एच लिहिला. इक्वेशन अल्टिमेटली न्यू एक्स आणि न्यू वाय मध्ये आला ना, सो याला आपण न्यू इक्वेशन ट्रीट करतो. प्लस बी ला बी. परत सांगा, ओल्ड वायच्या जागी काय लिहिताय? ओल्ड वायच्या जागी वाय प्लस के, वाय प्लस वॉट, के होल स्क्वेअर प्लस बी इंटू अगेन वाय स्क्वेअर, सॉरी 2gx. 2g एक्सच्या जागी तुम्ही परत एक्स प्लस एच लिहिता, प्लस 2f वाय, वायच्या जागी वाय प्लस के लिहिन, आणि प्लस सी इज इक्वल टू 0. हा नवीन इक्वेशन बनतो. तर तोच आहे, फक्त ऍक्सिस सिस्टम शिफ्ट केल्यामुळे इक्वेशन हा बेसिकली या पॉईंट ऑफ व्ह्यूने चेंज होतो. ठीक आहे, सो मी पुढच्या आर्टिकलवर जातो. त्याचे काही बेसिक बेसिक न्यूमेरिकल्स लाईक मला वाटतं प्रॅक्टिस करून घ्याल. तर आहे पहा, लाईन सेगमेंट डिवाइड्स, रेशो इन विच लाईन डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग 2 पॉइंट्स. ओके, तर काय आपल्याकडे यार दोन पॉइंट्स आहेत. समजा एक पॉइंट आहे 2,4. एक लाईन आहे आपल्याकडे,
एक दुसरा पॉईंट आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल 4,5 फॉर एक्झाम्पल. लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 4y प्लस 10 इज इक्वल टू 0. हा आहे आपलं लाईनचं इक्वेशन. तर आपल्याला शोधायचं काय पहा, की या दोन लाईनला, सॉरी या दोन पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ही, ओके, तर या लाईन सेगमेंटला ही जी लाईन आहे, तर ही लाईन काय रेशोमध्ये डिव्हाइड करते, काय रेशोमध्ये डिव्हाइड करते. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा डायमेन्शन समजा 5 आला आणि हा डायमेन्शन 2 आला, तर मी असंच म्हणेन ना की हा वाला लाईन या सेगमेंटला 5:2 या रेशोमध्ये डिव्हाइड करते. ते डायमेन्शन आपल्याला शोधायचे. इव्हन आपल्याला आणखीन हेही माहित नाही की लाईक ही जी लाईन डिव्हाइड करते ना, ती इंटरनली डिव्हाइड करते की एक्सटर्नल डिव्हाइड करते. तर याच्यावरती तुम्ही लाईक विचार कराल तर लाईक तुम्हाला हे समजेल. तुम्हाला मे बी असं वाटेल की लाईक सर आम्हाला हा पॉईंट माहिती, हा पॉईंट माहिती, आम्ही या दोन पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन शोधू, या लाईनचं इक्वेशन माहिती, मग दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट शोधू. समजा हा पॉईंट शोधलात तुम्ही, मग त्यानंतर हा डिस्टन्स शोधू, मग हा डिस्टन्स शोधू. ठीक आहे, लाईक रेशो आलाच आपल्याला, m:n मिळून जाईल. पण तुम्ही डिस्टन्स शोधाल खरं, बट इंटरनल डिव्हिजन की एक्सटर्नल डिव्हिजन हे आणखीन गोष्ट क्लिअर नाहीये. ठीक आहे, तर काय करायचंय पहा, लाईक डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईनचा आर्टिकल वापरायचं. हे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन कराल, याच्यावरतून एक परपेंडिक्युलर टाकायचं असं, आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकाल. ओके, तर काय सीन आहे की हे दोन अँगल अपोजिट अँगल असल्यामुळे इक्वल आहेत. हे दोन अँगल 90 आहेत, याचा अर्थ हा जो तिसरा अँगल आहे सेम असलाच पाहिजे. सो हे जी दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात हे सिमिलर ट्रायंगल्स आहेत, म्हणजे त्यांचे साइड्स हे रेशोमध्ये असतात. मग जर का तुम्हाला हे शोधायचं असेल ए बी ला पी पॉईंट कसा डिव्हाइड करतो, तर एपी इज टू पीबी, एपी इज टू वॉट, पीबी. तर हे डिव्हाइड बाय हे कराल तर रेशो निघून जाईल. पण मला असं म्हणायचं की हे डिव्हाइड बाय हे करण्याऐवजी आपण हे डिव्हाइड बाय हे करून टाकू, कारण साईड रेशोमध्ये असतात. सिमिलर ट्रायंगल मध्ये माहिती ना, एपी बाय पीबी ओके इज इक्वल टू एम बाय, याला एम डॅश बोलतो चलो. सो एपी ओके डिवाइड बाय पीबी इज इक्वल टू एम डिवाइड बाय बी एम डॅश, एम डिवाइड बाय बी एम डॅश. सो जर रेशो शोधायचा होता m:n, तर हा डिस्टन्स शोधून पण तुमचं काम तसं होऊनच जाईल. ओके, तर एक काम करतो मी, हा डिस्टन्स शोधतो. हाऊ टू फाइंड डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. तो आर्टिकल माहिती आहे आपल्याला, पॉईंट डायरेक्टली लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकत असतो आपण. 3 इंटू काय टाकणार 2, ओके, प्लस 4 इंटू 4 वायच्या काय टाकणार 4 अँड प्लस 10 होल डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, जो की 9 प्लस 16 म्हणजे 5 बनतो, 25 बनतो, बट अंडर रूट 25 इज 5. हा 6 आहे, हा लाईक 16 आहे. 22 प्लस 10 इज 32 डिवाइड बाय 5 आला, 32 बाय 5 आला, 32 डिवाइड बाय 5 हा डिस्टन्स आलेला आहे. सॉरी, हा डिस्टन्स आलेला आहे. सिमिलरली हा डिस्टन्स तुम्ही शोधून टाका. अगेन डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन, काय असतो डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, पॉईंट डायरेक्टली टाकणार आपण याच्यामध्ये. ओके, तर पहा 3 इंटू 4 12, देन 5 टाकून द्या 20, देन 10 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, जो की 5 बनतो. काय बनतो यार हा, पण मला असं वाटतं 42 बाय 5 बनतो हा, 42 डिवाइड बाय 5 किती बनला, 42 डिवाइड बाय 5 बनलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायला लागेल की हा पॉईंट टाकल्यानंतर पण वरती पॉझिटिव्ह आला आणि हा पॉईंट टाकल्यानंतर पण वरती पॉझिटिव्ह आला. तर लाईनचं कसं असतं पहा, की समजा एखादा पॉईंट आहे जो की लाईनवरचा पॉईंट आहे. समजा असेल एक पॉईंट, लेट्स से फॉर एक्झाम्पल 3,3,1/4, सॉरी -3, -1/4. -3 टाकेन तर -9 येईल, -1/4 टाकाल तर -1 येईल, -9 -1 इज -10 प्लस 10 विल बिकम 0. सो लाईनवरच्या एखाद्या पॉईंट जर का तुम्ही इक्वेशनमध्ये टाकाल तर तो पॉईंट बेसिकली लाईनला सॅटिस्फाय करतो, म्हणजे इक्वेशन 0 बनतो, 0. ठीक आहे, ओके. सो लाईनच्या या साईडचा जर का एखादा पॉईंट, आता लाईनवरचा पॉईंट नाही टाकत आहे मी, लाईनच्या एका पर्टिक्युलर साईडचा पॉईंट टाकतो मी. समजा 2,4 एक पॉईंट टाकून दिला मी इथे, किंवा 1,1 कोणताही पॉईंट, लेट्स से फॉर एक्झाम्पल 1,1 पॉईंट टाकून दिला मी इथे. तर 1 आणि 1 टाकल्याने ओके हा 17 आलेला आहे. किती आलेला आहे 17. आणखीन एक पॉईंट टाकतो मी 2,3. 2,3 टाकल्यानंतर जर का पाहाल तुम्ही
2 टाकल्यानंतर हा 6 बनतो, 3 टाकल्यानंतर हा 12 बनतो आणि हा 10 आहेच आहे शेवटी. ओके, सो 22 प्लस 6 इज 28 बनलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह बनला परत. म्हणजे 1,1 टाकल्यानंतर 17 बनला, 2,3 टाकल्यानंतर 28 बनला, म्हणजे 1,1 हा पॉईंट आणि हा 2,3 हा पॉईंट लाईनच्या एका साईडला असले पाहिजे. म्हणजे लाईन मध्ये कसं होत असतं बा, लाईनवरचा पॉईंट टाकाल तर 0 बनतो, लाईनच्या या साईडचा पॉईंट टाकाल आणि समजा तो पॉझिटिव्ह बनला लाईनचा इक्वेशन, लाईनच्या या साईडचा पॉईंट टाकल्यानंतर तो निगेटिव्ह बनतो, लाईनचा इक्वेशन काय बनतो, निगेटिव्ह बनतो. आता इथे दोनही पॉईंट टाकल्यानंतर जर का लाईनचं इक्वेशन पॉझिटिव्हच बनत असेल तर याचा अर्थ क्लिअरली हा आहे की दोनही पॉईंट एकाच साईडला आहेत लाईनच्या. आणि इथे या केसमध्ये आपलं असं झालेलं आहे की हा पॉईंट टाकल्यानंतर 32/5 आला ना, हे मॉड वगैरे सोडून द्या. हा पॉईंट लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकतो ना आपण डिस्टन्स शोधते वेळी, मग तो पॉईंट लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर वरती पॉझिटिव्ह आला होता. अँड सेम हा पण पॉईंट लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर वरती पॉझिटिव्हच आला होता. याचा अर्थ हे दोनही पॉइंट्स लाईनच्या अलग अलग साईडला नसून लाईनच्या एकाच साईडला आहेत. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला आहे. तर लाईनच्या अलग अलग साईडला जर का हे दोन पॉईंट्स असले असते ना, तर लाईनने इंटरनल डिव्हाइड केलं असतं असं आपण क्लेम केलं असतं. पण जेणेकरून लाईनच्या एका साईडला हे पॉईंट्स असल्यामुळे, ओके, मी डायग्राम थोडीशी रिडिफाईन करतो. तर ही आहे आपली लाईन. तर ए हा जो पॉईंट आहे तो 32/5 डिस्टन्स वरती आहे. ए हा जो पॉईंट आहे तो लाईन पासून 32/5 डिस्टन्स वरती आहे. आणि बी हा जो पॉईंट आहे, बी कोणता पॉईंट, बी हा जो पॉईंट आहे लाईन पासून, ओके, 42/5 एवढा डिस्टन्स वरती आहे. तर मी असं क्लेम करेन की हा जो लाईन आहे, हा लाईन डिव्हाइड करतोय बी ए ला. कोणाला, बी ए या लाईन सेगमेंटला. कलर चेंज करतोय. ओके, सो दिस लाईन डिवाइड्स लाईन सेगमेंट बी ए. बी ए ला एक्सटर्नली डिवाइड करतोय इन द रेशो 42/5. 42/5 इज टू, ओके, 32/5. 32/5 5 कॅन्सल होईल. 42/32 आपला आन्सर आहे. एक्सटर्नल डिव्हिजन आहे. ओके, सो 21/16 समथिंग काहीतरी बनून जात होता. सो आय होप हा आर्टिकल समजला असेल तुम्हाला. सिमिलर ट्रायंगलचा यूज केलेला आहे. डेरिवेशन हवं तर परत एक वेळेस पाहून घ्याल काही डाऊट्स असतील तर. अक्यूट अँगल बायसेक्टर आणि ऑब्ट्यूज अँगल बायसेक्टर सिंपल आहे. एक फॉर्म्युला सिंपल आहे. दोन लाईन्स आहेत, तर दोन ऑब्ट्यूज अँगल असतो आणि एक अक्यूट अँगल असतो. जर बायसेक्टर शोधायचा झाला तर हा एक बायसेक्टर आहे त्या दोन लाईनचा. अक्यूट अँगल बायसेक्टर बोलतो कारण अक्यूट अँगलला बायसेक्ट करतो. आणि हा जो दुसरा अँगल बायसेक्टर आहे हा आहे आपला ऑब्ट्यूज अँगल बायसेक्टर. आणि दोन अँगल बायसेक्टर मध्ये जो अँगल आहे तो 90 असतो. तुम्ही हा विचार करा, हे दोन अँगल सेम आहेत. मला हा यस ऑब्ट्यूज अँगल आहे, तर हा हे दोन अँगल पण सेम आहेत. मी एक काम करतो, क्रॉस प्लस सर्कल प्लस सर्कल या सगळ्यांचं ऍडिशन हा तर 180 बनला पाहिजे. 2 टाइम्स क्रॉस प्लस 2 टाइम्स सर्कल शुड बी 180. याचा अर्थ क्रॉस प्लस सर्कल शुड बी इक्वल टू 90. 2 डिवाइड झाला तर. सो क्रॉस, हे बा, हे क्रॉस आणि हे सर्कल आहे. मग क्रॉस प्लस सर्कल म्हणजे एवढाच अँगल, एवढा अँगल जो की 90 आहे, जे की आपण इथे प्रूव्ह केलं. याचा अर्थ अक्यूट अँगल बायसेक्टर आणि ऑब्ट्यूज अँगल बायसेक्टर यांच्या दोघांमध्ये अँगल 90 आहे. पहिली ही गोष्ट सर्वांनी क्लिअर करून घ्याल. ठीक आहे, चलो. सो अँगल बायसेक्टरचे इक्वेशन शोधायचे आपल्याला. पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहितो मी इथे. लेट्स से फॉर एक्झाम्पल फर्स्ट लाईन बी 3x प्लस 4y प्लस 7 इज इक्वल टू 0 अँड सेकंड लाईन बी 12x प्लस 5y प्लस 9 इज इक्वल टू 0. हे असे दोन लाईन्स आहेत आपल्याकडे. ओके, तर या दोन लाईनचे अँगल बायसेक्टर शोधायचे. मी पहिले डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो तुम्हाला काय करायचं पहा. फर्स्ट लाईन लिहून टाकायचं 3x प्लस 4y प्लस 7 डिवाइड करायचं अंडर रूट ऑफ a² प्लस b². ठीक आहे, म्हणजे 3² प्लस 4² इज इक्वल टू लिहायचा प्लस और मायनस करायचा. सेकंड लाईन पण परत लिहून टाकायचं ऍज इट इज. ऍज इट इज लिहून टाका सेकंड लाईन. डिवाइड बॅक करा, अंडर रूट ऑफ a² प्लस b² करून टाका. प्लस यूज केल्याने एक इक्वेशन निघेल, मायनस यूज केल्याने दुसरा इक्वेशन निघेल. ओके, सो प्लस यूज कराल तर मे बी अक्यूट निघेल, मायनस यूज कराल तर ऑब्ट्यूज निघेल, और मे बी उलटा होऊ शकतो. आपण हेही शोधून घेऊ की मग कसं आयडेंटिफाय करायचं पुढे जाऊन आपण की अक्यूट अँगल बायसेक्टर कोणता आणि ऑब्ट्यूज अँगल बायसेक्टर कोणता. ओके, पहिले आपण इक्वेशन शोधू.
प्रोसिजर समजला सर्वांना. फर्स्ट लाईन लिहिणे डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड लाईन लिहिणे डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर. बस प्लस और मायनस करायचं आहे. सो इथे बनतो 3x प्लस 4y प्लस 7. ओके, डिवाइड बाय खाली 5 बनतोय. इज इक्वल टू प्लस और मायनस 12x प्लस 5y प्लस 9 डिवाइड बाय 13 बनलेला आहे. 13 तिकडे टाकतो मी इथे. 13 इंटू 3 इज 39x प्लस 52y प्लस 91 इज इक्वल टू प्लस और मायनस. ओके, 60x प्लस 25y प्लस 45 असा इक्वेशन म्हणतो. मी प्लस साईन यूज करेन. प्लस साईन यूज करेन तर इक्वेशन काय बनेल पहा. 60x प्लस 25y प्लस 45 मायनस ऑफ 39x मायनस 52y मायनस 91 इज इक्वल टू 0. सो काय बनला इक्वेशन तर 21x देन मायनस 27y ओके मायनस ऑफ 46 इज इक्वल टू 0. एक इक्वेशन बनलेलं आहे. पण जर का मी इथे मायनस साईन यूज केला असता तर इक्वेशन काय बनला असता सांगतो मी. इथे बॉक्स करतो. प्लस यूज केला सो हा इक्वेशन बनला. आता इथे जर का मी मायनस साईन यूज केला असता तर हा बनला असता 99x ओके देन प्लस 77y अँड 136 इज इक्वल टू 0. हा इक्वेशन असा बनला असता. आता शोधायचं आपल्याला हे आहे की लाईक यातला अक्यूट अँगल बायसेक्टर कोणता आणि ऑप्टिक अँगल बायसेक्टर कोणता. तेव्हा या क्वेश्चन मध्ये कसा शोधायचा पहिले हे सांगेन. मग इन जनरल कसा शोधायचा हे पण आपण डिस्कस करू. बट कधी कधी लाईक ऑब्झर्वेशन तुम्हाला समजून जाईल की हे दोनही जे लाईन्स आहेत यांचे जर का स्लोप पाहाल तर याचा -12 डिवाइड बाय 5 आहे आणि याचा -3 डिवाइड बाय 4 आहे. या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप. स्लोप म्हणजे माहिती ना मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय. या लाईनचा स्लोप मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय. दोघांचे स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे दोनही लाईन ओके ऑप्टिक अँगल करत आहेत. ऑप्टिक अँगल म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत अँगल ऑफ इन्क्लिनेशन जो आहे तो ऑप्टिक असला पाहिजे कारण दोघांचे स्लोप निगेटिव्ह आहेत. आता मग या पर्टिक्युलर लाईनचा हा जो अँगल आहे हा अक्यूट अँगल असला पाहिजे. दोघे ऑप्टिक अँगल करताय काय. हा पहिला ऑप्टिक अँगल हा दुसरा ऑप्टिक अँगल दुसऱ्या लाईनचा ऑप्टिक अँगल. तर दोन लाईन मध्ये अक्यूट अँगल हा इथे लाय करणार आहे. तर अक्यूट अँगलचा जो बायसेक्टर आहे तो पण असाच असणार आहे ज्याचा की अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑप्टिक असणार आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑप्टिक याचा अर्थ स्लोप निगेटिव्ह. सो ज्याचा स्लोप निगेटिव्ह आहे तो अक्यूट अँगल बायसेक्टर आहे. आता पहा अँगल बायसेक्टर मध्ये हा अँगल बायसेक्टर असा आहे ज्याचा स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे. हा सो म्हणून हा अक्यूट अँगल बायसेक्टर असला पाहिजे. आणि पहा ऑप्टिक अँगल बायसेक्टर असा कारण की हे जे दोन लाईन्स आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत त्यांचा ऑप्टिक अँगल बायसेक्टर हा असा असणार आहे. ऑप्टिक अँगल बायसेक्टरचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा अक्यूट असल्यामुळे त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असतो जो की इथे. सो दिस इज ऑप्टिक अँगल बायसेक्टर अँड दिस इज अक्यूट अँगल बायसेक्टर. हे एक ऑब्झर्वेशन तुम्ही सांगू शकता. ठीक हा एक पॉईंट झाला. अदरवाईज दुसरा ऑप्शन तुमच्याकडे हा असाही असतो की समजा हे असं नसलं असतं. लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे मी एक काम करतो. इथे मी मायनस मेन्शन करतो इथे या केसमध्ये. ठीक आहे तर एका लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह होईल ती लाईन अशी येईल. एका लाईनचा स्लोप निगेटिव्ह होईल. एक मिनिट. ठीक तर दुसऱ्या लाईनचा स्लोप हा निगेटिव्ह होईल. याचा अर्थ तो दुसरा लाईन असा असेल असा. ठीक आता काय माहिती ना हा अक्यूट अँगल आहे की हा अक्यूट अँगल आहे. अक्यूट अँगल बायसेक्टर हा आहे की हा आहे हे थोडंसं बेसिकली सांगणे अवघड जाऊ शकतं या केसमध्ये. अशा केसमध्ये काय करायचं की एक पर्टिक्युलर कोणतीही लाईन तुम्ही पकडून घ्या. जसं की समजा मी हे पकडलं. मी असं ऍझ्युम करतो 2 मिनिटासाठी की हा अँगल बायसेक्टर जो आहे ना हा 99x प्लस 77y प्लस 136 इज इक्वल टू 0 हा अँगल बायसेक्टर हा आहे असं मी ऍझ्युम करेन. आणि सरळ सरळ या लाईनमध्ये आणि या लाईनमध्ये मी अँगल शोधण्याचा प्रयत्न करेन किंवा अँगल शोधीन. अँगल बिटवीन टू लाईन्स दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ अँगल बिटवीन टू लाईन्स दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ओके m1 मायनस m2 बाय 1 प्लस m1 m2. हा अँगल समजा 45 पेक्षा
जास्त निघाला तर हा 45 पेक्षा जास्त, तर हा पण 45 पेक्षा जास्त, म्हणजे ओव्हरऑल 45 प्लस 45 90 पेक्षा जास्त, म्हणजे हा ऑप्ट्यूज अँगल बायसेक्टर निघेल. ओके, समजतो हा पॉइंट? ओके, एक मिनिट. ठीक आहे, लगेच इथे प्लस साईन होता ऍज पर क्वेश्चन. ठीक आहे. सो काय लॉजिक आहे आपला, की जो दोन अँगल बायसेक्टर आपण शोधलेले आहेत, ओके, त्यातला एक अँगल बायसेक्टर पकडणार आपण, टाकून देणार इथे, जे अँगल बायसेक्टर आणि या लाईन मध्ये जो काही अँगल आहे थीटा, हा अँगल आपण शोधणार आहोत. हा जर का 45, हा अँगल जर का 45 पेक्षा कमी असेल, तर हा 45 पेक्षा कमी, हा पण 45 पेक्षा कमी, म्हणजे ओव्हरऑल 90 पेक्षा कमी म्हणजे अक्यूट अँगल. सो हा अक्यूट अँगल बायसेक्टर आहे असं आपण क्लेम करू शकतो. ओके, पण हा जर का अँगल 45 पेक्षा जास्त असेल, तर हा पण 45 पेक्षा जास्त अँगल बायसेक्टर ना. सो ओव्हरऑल 90 पेक्षा जास्त, सो हा ऑप्टिज अँगल बायसेक्टर आहे असं आपण क्लेम करू शकतो. तर आपण अँगल शोधतो आता, टॅन थिटा इज इक्वल टू, ओके, सो M1 म्हणजे याचा स्लोप जो की -99 डिवाइड बाय 77 आहे, M1 मायनस M2 म्हणजे याचा स्लोप, ओके, जो की -12 डिवाइड बाय 5 आहे, डिवाइड बाय 1 प्लस M1 M2, -99 बाय 77 M1 इंटू M2 कराल तर M2 हा -12 डिवाइड बाय 5 आहे. पाय मायनस मायनस प्लस होईल, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, इथे 77 इंटू 5 होईल, इथे पण तर 77 इंटू 5 आहे, मग हे कॅन्सल होईल. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जो येईल तो येईल. समजा टॅन थिटा हे सर्व कॅल्क्युलेशन करून समजा टॅन थिटाचा व्हॅल्यू 4 आला, फॉर एक्झाम्पल -4 आला, +4 आला, काही करा, शेवटी त्याचा मॉड करायचं तुम्हाला, बरोबर. दोन लाईन मध्ये जो अँगल आपण मेजर करत आहोत, हा वाला अँगल, अँगल तर अक्युटच असणार आहे ना, हा अँगल अक्युटच असणार आहे, 90 पेक्षा कमीच असणार आहे. सो अक्यूट अँगल करण्यासाठी आपण मॉड करत असतो तिथे. तर टॅन थिटाचा व्हॅल्यू जर का 4 आला, तुम्हाला हे समजलं पाहिजे की टॅन 45 हे 1 असतं, टॅन 45 1 असतं, बट इथे तर 4 आहे यार, लाईक याचा अर्थ हा अँगल जो आहे तो 45 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो अँगल आहे ना, जो आपण आता शोधलाय, तो 45 पेक्षा जास्त आहे. हा 45 पेक्षा जास्त, हा 45 पेक्षा जास्त, म्हणजे ओव्हरऑल 90 पेक्षा जास्त, म्हणजे ऑप्टिज अँगल बायसेक्टर हा आहे असा याचा अर्थ होतो. पण समजा हीच व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून समजा 1 डिवाइड बाय 4 आली, तर याचा अर्थ टॅन थिटा 1/4 आहे, म्हणजे टॅन 45 1 असतो. टॅन 45 किती असतो? 1. तर इथे 1/4 म्हणजे 1 पेक्षा कमी आहे, याचा अर्थ अँगल 45 पेक्षा कमी आहे. टॅन इज अ इन्क्रीजिंग फंक्शन, नाही का? टॅनच्या केसमध्ये अँगल वाढला की टॅनची व्हॅल्यू वाढते. तसं व्हॅल्यू जर का कमी झाला तर अँगल कमी झाला असावा, याचा अर्थ अँगल हा अँगल 45 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा पण ऑटोमॅटिकली 45 पेक्षा कमी, सो ओव्हरऑल शुड बी 90 पेक्षा कमी. सो अशाने तुम्ही, ओके, ओव्हरऑल 90 पेक्षा कमी म्हणजे अक्यूट अँगल बायसेक्टर आहे, ही गोष्ट आपण इथे शोधू शकतो. याच्यामध्ये एक छोटंसं व्हेरिएशन असं येऊ शकतो. ओके, एक मिनिट. ठीक, त्यामध्ये पहा एक छोटंसं व्हेरिएशन असं आहे, बायसेक्टर ऑफ अँगल विच कंटेन्स अ गिव्हन पॉईंट. ओके, म्हणजे क्वेश्चन काय आहे पहा, थोडं फास्ट मध्ये सांगण्याचा ट्राय करतो. पहा, आपण आता दोन लाईन पाहिली होती. ओके, समजा एक लाईन, बेसिकली फर्स्ट लाईन आपला 12x प्लस 5y, इक्वेशन मी थोडंसं चेंज करून देतो आता. समजा ओके, 12x प्लस 5y इज इक्वल टू समजा 60 म्हणतोय मी इथे. ओके, हा फर्स्ट इक्वेशन, आणि सेकंड इक्वेशन बी लाईक 3x मायनस ऑफ 4y, ओके, इज इक्वल टू 12 करतो मी इथे. सो आपल्याकडे असे दोन इक्वेशन्स आहेत. आता दोन इक्वेशन, पहिले तर मी हे दोन लाईन्स ड्रॉ करतो इथे. ज्यावेळेस असा आर्टिकल येतो, हे पहा, सीईटी मध्ये थोडेसे रेअर चान्सेस आहेत आर्टिकल येण्याचे, बट आर्टिकल शिकतो या पॉईंट ऑफ व्ह्यू निघाला की आर्टिकल मध्ये जे थॉट प्रोसेस डेव्हलप होणार आहेत, ते कोणत्या ना कोणत्या न्यूमरिकल मध्ये मे बी आपल्याला लाईक अप्लिकेबल राहतील. तेव्हा मी 16 डिवाइड करीन, सो एक्स डिवाइड बाय इथे बनेल 5 प्लस वाय डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 1. तो पहिली लाईन 5 आणि 12 चा इंटरसेप्ट आहे. ओके, एक्स एक्सेस वरती 5 इंटरसेप्ट, वाय एक्सेस वरती 12 इंटरसेप्ट. सो फर्स्ट लाईन अशी आपली 5 इंटरसेप्ट अँड देन 12 इंटरसेप्ट, सो 5,0. ओके, आणि हा जो पॉईंट आहे तो 12,0, 0,12 करतो मी. आपला जो दुसरा लाईन आहे याला मी एक्स डिवाइड बाय 4, ओके, मायनस ऑफ वाय डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1 लिहू शकतो. ओके, एक्स इंटरसेप्ट इज 4 अँड वाय इंटरसेप्ट इज मायनस ऑफ 3.
एक्स इंटरसेप्ट 4 म्हणजे हा, वाय इंटरसेप्ट -3 म्हणजे इथे खाली. ओके, सो दुसरा लाईन आपला हा असा आहे. क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे हा, की लाईक एक पॉइंट आहे. समजा तो पॉइंट आपल्याला दिला 3,2 हा पॉइंट आहे. ओके, कोणता पॉइंट आहे? 3,2 हा पॉइंट आहे. 3,2 पॉइंट जिथे कुठे असेल त्या रिजन मधला अँगल बायसेक्टर शोधायचा आहे. समजा हे 3,2 समजा पॉईंट इथे आहे, 3,2 पॉईंट इथे आहे फॉर एक्झाम्पल. तर या रिजन मधला अँगल बायसेक्टर म्हणजे हा अँगल बायसेक्टर शोधायचा आपल्याला. हा अँगल बायसेक्टर शोधायचा आहे, हा टास्क आहे. पण तुम्हाला थोडी ना माहिती ना 3,2 पॉईंट हा इथे आहे की लाईक इथे वरती आहे. 3,2 वरती पण होऊ शकतो ना पॉईंट. समजा 3,2 पॉईंट इथे लाय करत असेल टेक्निकली, तर तुम्हाला हा अँगल बायसेक्टर शोधायचा आहे. ओके, सो क्वेश्चन हा आहे की 3,2 पॉईंट पहिले कुठे लाय करतो हे आधी शोधा. समजा मी 2 मिनिटासाठी असं ऍझ्युम करून चालतो की 3,2 पॉईंट इथे लाय करतो, असं मी पकडून चाललीन. समजा ही जी लाईन आहे ना, ही लाईन मी पहिले थोडीशी इथे लिहितोय. 12x + 5y -60 = 0 असं लिहितो मी याला. मी समजा 0, 0 हा पॉईंट टाकून देईन इथे. 0 आणि 0 टाकला तर हे निगेटिव्ह येतं की नाही, बरोबर. म्हणजे लाईनच्या या साईडचा पॉईंट टाकल्याने हा निगेटिव्ह होतो लाईन. तर ठीक आहे, मग आपण एक काम करू, आपण 3,2 पण टाकून पाहू. मी 3 टाकीन, बरोबर, तर 36 होईल. 2 टाकीन, 10 होईल. 46 आहे, -60 कराल तर स्टील हा निगेटिव्हच आहे. याचा अर्थ हा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट हा याच साईडला आहे. ते कन्फर्म आहे, करेक्ट. तर आपल्याला शोधायचं हे लाईक हा जो अँगल बायसेक्टर आहे, तर या अँगल बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे या केसमध्ये. तसे अँगल बायसेक्टरचे इक्वेशन कसे शोधायचे हे तर आपण आता डिस्कस केलंच होतं. ओके, सो पॉईंट लोकेट केल्यानंतर तुम्हाला हे क्लिअरली दिसत आहे की हा जो काही अँगल बायसेक्टर आहे, तर या अँगल बायसेक्टरचा स्लोप हा ऑप्ट्यूज आहे. सो हे बघा, या अँगल बायसेक्टरचा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे तो ऑप्ट्यूज असल्यामुळे निगेटिव्ह स्लोपवाला अँगल बायसेक्टर जर का तुम्ही सिलेक्ट कराल तर तो तुमचा आन्सर असणार आहे. निगेटिव्ह स्लोपवाला अँगल बायसेक्टर जर का तुम्ही सिलेक्ट कराल तर तो तुमचा आन्सर असणार आहे. समजा हाच पॉईंट जर का या साईडला असला असता, तुम्हाला बेसिकली हा अँगल बायसेक्टर शोधायला लागला असता. तर हा असा अँगल बायसेक्टर आहे ज्याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन अक्यूट असल्यामुळे, बरोबर. एकतर अँगल बायसेक्टरचा स्लोप पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, दोन्ही व्यतिरिक्त आणखीन काय असणार ना. म्हणजे दोघांमध्ये अँगल 90 असणारच आहे. म्हणजे एक अँगल बायसेक्टर पॉझिटिव्ह स्लोपवालाच असणार आहे आणि दुसरा निगेटिव्ह स्लोपवालाच असणार आहे. अँगल दोघांमध्ये 90 असल्यामुळे. ओके, एकाचा अक्यूट अँगल असेल तर दुसऱ्याचा ऑटोमॅटिकली ऑप्ट्यूज अँगल असायलाच लागतो. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण बेसिकली तुम्ही ती गोष्ट शोधू शकता. प्लस तुमचे लाईक एन नंबर ऑफ लॉजिक्स आहेत, काही वापरू शकता. जसं की लाईक ही अशी लाईन आहे, जसं एक्स इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे आणि वाय इंटरसेप्ट पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर. मग जो जे 2 अँगल बायसेक्टर तुम्ही शोधले होते त्याच्यामध्ये पहा कोणता अँगल बायसेक्टर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इंटरसेप्ट करतो, तो तुमचा आन्सर असेल. पण हा असा लाईन आहे ना की जसा एक्स इंटरसेप्ट पॉझिटिव्ह बट वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह लागणार आहे याचा. पॉईंट समजा इथे असेल तर त्या केसमध्ये लाईक तसा अँगल बायसेक्टर चूज केला असता तुम्ही, बरोबर. ठीक आहे, सो मी पुढे जातोय. 1-2 मिनिट जस्ट मी झूम लिंक परत जॉईन करतो. तर पुढचा जो आर्टिकल आहे रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट. ओके, 1-2 मिनिट होल्ड कराल. सो आय होप इथेपर्यंत तरी सेशन तुम्हाला ठीकठाक समजला. ओके, हा नेक्स्ट आर्टिकल. नेक्स्ट आर्टिकल रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट. रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट अबाउट अ लाईन. एका पॉइंटचं रिफ्लेक्शन शोधतोय आपण अबाउट अ लाईन. ओके, ओके, डन. ठीक आहे.
सिम्पल लॉजिक आहे. रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट अबाउट अ लाईन, म्हणजे एक लाईन आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे, आणि एक पॉइंट दिलेला आहे. समजा लाईनचं इक्वेशन मी इथे मेन्शन करतोय. लाईनचं इक्वेशन आहे 3x मायनस ऑफ 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. हा लाईनचं इक्वेशन आणि एक पॉइंट आहे इथं. पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे समजा 3,4. असा एक पॉइंट आहे. तर या पॉइंटचा आपल्याला या लाईनच्या आउट रिफ्लेक्शन शोधायचं, म्हणजे या साईडचा एक्झॅक्टली या साईडचा एक पॉइंट शोधायचा आपल्याला. ठीक आहे. तर या केसमध्ये काय करू शकता तुम्ही, या सरळ सरळ या दोन पॉइंटला जॉईन करायला लाईन ड्रॉ करायची. ओके, जी की याला परपेंडिक्युलर असेल. आता या गिव्हन लाईनचा जो स्लोप आहे तो असतो मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. म्हणजे काय बनला स्लोप, 3/4 बनलेला आहे. आता या लाईनचा जो स्लोप आहे तो मायनस ऑफ 4/3 बनला पाहिजे, म्हणजे उलटा करून रिव्हर्स करायचा असतो. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, स्लोप उलटा करून रिव्हर्स करायचा असतो. सो -4/3 त्या लाईनचा स्लोप बनलेला आहे. तर या लाईनचं इक्वेशन शोधणार, y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. सो y मायनस व्हॉट इज y1, पासिंग पॉईंट काय लाईनचा 4, m म्हणजे -4/3 इंटू x मायनस ऑफ x1 ची व्हॅल्यू 3 आहे, टाकून द्या. हा 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय करा. 3y मायनस 12 इज इक्वल टू -4x प्लस 12. हा इथे जातो. सो 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 करतो मी इथे. ही डॉटेड लाईन पण आपण शोधलेली आहे. आता ही लाईन आणि ही गिव्हन लाईन, या दोघांना जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल तर तुम्हाला तो इंटरसेक्शन पॉईंट मिळेल. हा इंटरसेक्शन पॉईंट मिळेल जर का दोन इक्वेशनला तुम्ही सिम्प्लिफाय कराल. तर समजा इंटरसेक्शन पॉईंट 1,3 मिळाला समजा, करेक्ट. तर हा पॉईंट कसा शोधणार, हा तर इंटरसेक्शन पॉईंट तर मिड पॉईंट असला पाहिजे ना, हा पॉईंट तर मिड पॉईंट असला पाहिजे या दोन पॉईंटचा. समजा मी याला एक्स वाय बोलीन, तर 3 बाय मिड पॉईंट फॉर्म्युला 3 प्लस एक्स आहे 3 प्लस दिस एक्स होल डिवाइड बाय 2 शुड बी इक्वल टू 1 ना, ऍज पर मिड पॉईंट फॉर्म्युला. 2 इथे जाईल. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय बनेल, -1 बनेल या केसमध्ये. सिमिलरली वाय कोऑर्डिनेट हा पहा 4 प्लस दिस वाय, ओके, होल डिवाइड बाय 2 कराल ना, हा मिड पॉईंट जो की 3 बनेल. मग वायची व्हॅल्यू शोधून टाका इथून, जे की 2 बनते. सो एक्स आणि वाय तुम्ही शोधलायत, याचा अर्थ तुम्ही हा पॉईंट शोधलेला, म्हणजे तुम्ही इमेज शोधलेला आहे त्या पॉईंटचा, या लाईनच्या अबाउटचा इमेज शोधलेला आहे. ओके, या रिलेटेड एक थोडंसं इमेज रिलेटेड असाही क्वेश्चन आहे, रिफ्लेक्शन वाला एक क्वेश्चन आहे. बऱ्यापैकी बुकमध्ये हे कॉमनली तुम्हाला पाहायला मिळेल. एक लाईन असते जी की एका पर्टिक्युलर पॉईंट वरतून स्टार्ट होते. समजा एक लाईन आहे जी की 3,1 पॉईंट वरतून स्टार्ट होते. किती पॉईंट वरतून, 3,1 या पॉईंट वरतून बेसिकली लाईन स्टार्ट झालेली आहे. क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातं की लाईक ही लाईन वाय ऍक्सिस कडे जाते. ओके, वाय ऍक्सिस वरती 0,5 या पॉइंट वरती जाऊन ती लाईन रिफ्लेक्ट होते अशी. ठीक, असं त्यांचं म्हणणं आहे. हा पॉइंट, एक दोन मिनिटं, हा पॉइंट मेन्शन नाही करत मी सध्या. इथून लाईन ओरिजिनेट होते, वाय ऍक्सिस वरती कोणत्या तरी एका सर्टन पॉईंट वरती जाऊन ती लाईन रिफ्लेक्ट होते, आणि कोणत्या एका तिसऱ्याच पॉईंट म्हणून बेसिकली ती लाईन पास होते. समजा लेट्स से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट आहे, इथून ती लाईन पास होते. आणि समजा हा पॉईंट जो आहे ना, तो आहे समजा 2,5 आहे. 2, किती 5. तर आता आपल्याला या प्रोसेसमध्ये हे शोधायचं आहे की वाय ऍक्सिस वरती कोणत्या पॉईंट वरती जाऊन ती लाईन बेसिकली रिफ्लेक्ट झालेली आहे, म्हणजे हा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. हा आपला टास्क आहे. लाईन इथून सुरू झाली, वाय ऍक्सिसला रिफ्लेक्ट झाली, इथून पास झाली, करेक्ट. चलो, तर आपल्याला हा पॉईंट बेसिकली शोधायचा. काय लॉजिक लावणार आता इथे, खूप सारे लॉजिक्स, लाईक त्यातला एक पर्टिक्युलर मी एक्सप्लेन करतो इथे. लाईक जसे की लाईक याचं जर का तुम्ही रिफ्लेक्शन घ्याल वाय ऍक्सिसच्या अबाउट, तो की इथे येईल, याचा रिफ्लेक्शन इथे येईल. इकडे 2 डिस्टन्स आहे ना, तर इकडे -2 केलं पाहिजे तुम्ही कोऑर्डिनेटला त्याला, बरोबर. आणि व्हर्टिकल डिस्टन्स तोच राहणार आहे शेवटी, व्हर्टिकल डिस्टन्स काही चेंज होणार नाहीये. सो या पॉईंटचा -2,5 हा कोऑर्डिनेट असणार आहे. या इन्सिडेंट रेलला जर का तुम्ही एक्सटेंड केलं असतं ना, तो इथून गेला असता बेसिकली. तर तुम्ही या लाईनचं इक्वेशन शोधा. तेव्हा तो इथून का गेला असता याचं थोडंसं जॉमेट्री वाईज थोडंसं विचार कराल, तुम्हाला समजून जाईल. ओके,
या लाईनचं इक्वेशन शोधायचं तुम्हाला, यावाल्या लाईनचं इक्वेशन कसं शोधणार? वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन. सो वाय मायनस ऑफ वाय वन इज वन, एम इंटू एक्स मायनस ऑफ एक्स वन इज थ्री. एक्स वन इज थ्री. राहिला प्रश्न याच्या स्लोपचा, तर वाय टू मायनस वाय वन जो की 4 आहे, डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन जो की -5 आहे. हा -5 इथे जातो, मायनस ऑफ 5y प्लस 5 इज इक्वल टू 4x मायनस ऑफ 12. सो इक्वेशन काय बनतो? 4x प्लस 5y इज इक्वल टू 17. हा इक्वेशन आहे. 17 ने डिवाइड करा, 4x डिवाइड बाय 17 प्लस 5y डिवाइड बाय 17 इज इक्वल टू 1. सो y इंटरसेप्ट हा 17 डिवाइड बाय 5 आहे. याचा अर्थ हा जो पॉइंट आहे हा 0,17 डिवाइड बाय 5 आहे. हा तो बेसिकली पॉइंट आहे. हा एक वे. दुसरा वे असाही आहे की लाईक समजा इथे मी हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो. हा अँगल थिटा असेल तर हा अँगल मायनस थिटा. सिंपल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा जरी कॉन्सेप्ट तुम्ही यूज कराल तर तुम्हाला समजेल की हे अँगल, हे जे दोन अँगल आहेत ना, हे इक्वल आहेत बट लाईक क्लॉकवाईज सेन्स वाला अँगल निगेटिव्ह ट्रीट करायचा असतो, अँटी क्लॉकवाईज सेन्स वाला अँगल पॉझिटिव्ह ट्रीट करतो आपण. मग एक अँगल थिटा आणि एक अँगल मायनस थिटा असेल तर या लाईनचा जो स्लोप आहे तो टॅन थिटा आहे, बट या लाईनचा जो स्लोप आहे तो टॅन मायनस थिटा आहे, म्हणजे मायनस टॅन थिटा आहे. म्हणजे या दोघांचे स्लोपचे एक्झॅक्टली उलट आहेत. त्या पॉइंटला भले मी 0,y कन्सिडर करीन ना, तर याचा जो स्लोप आहे ना वाय टू मायनस वाय वन ने, म्हणजे 5 मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे 2 मायनस 0. ओके. आणि या लाईनचा जो स्लोप आहे ना वाय मायनस ऑफ वन, ओके, डिवाइड बाय 0 मायनस ऑफ 3 म्हणजे -3. तर हा जो स्लोप आहे तो मायनस ऑफ हा स्लोप असला पाहिजे. म्हणजे एकमेकांचे एक्झॅक्टली उलटे स्लोप आहेत, नाही का? तर मी इथे एक्स्ट्रा मायनस साइन देईन. हे इज इक्वल टू मायनस ऑफ दिस स्लोप. मायनस मायनस प्लस बनेल. हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय करतो मी, तर 15 मायनस 3y इज 2 इकडे येऊन मल्टिप्लाय झाला तर काय बनेल? 2y मायनस ऑफ 2 बनेल. आय गेस तो हा इथे आला, हा इकडे गेला, तिकडे 17, इकडे 5y. सो y ची व्हॅल्यू परत 17/5 बनेल, जी की ऑलरेडी आली होती आपल्याकडे. बरोबर. असं लाईक शोधू शकतो. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल, नाही का, की लाईक जर का एक्स ऍक्सिसच्या अबाउट लाईन अशी सिमेट्रिक असेल वरती आणि खालती, तर एक अँगल थिटा, एक अँगल मायनस थिटा असतो, तर एकाचा स्लोप टॅन थिटा असेल तर एकाचा स्लोप मायनस ऑफ टॅन थिटा असतो. हे पहा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण एक या कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहा असा आहे, तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. किती लाईन्स आहेत? दोन. समजा ही एक लाईन आहे आणि लेट्स से फॉर एक्झाम्पल ही एक लाईन आहे. हे दोनही लाईन ओरिजिन म्हणून पास होतात. तर यांचा जो जॉईंट इक्वेशन आहे तो आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर हा जॉईंट इक्वेशन आहे ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे दोनही लाईन ओरिजिन म्हणून पास होतात आणि त्यांचा हा जॉईंट इक्वेशन. आता असं सांगण्यात येतं की लाईक हे जे दोन लाईन्स आहेत तर या दोन लाईनचा एक्स ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्री करायचं किंवा रिफ्लेक्शन करायचं, मिरर करायचं. ठीक आहे. मिरर करायचा याचा अर्थ हे बघा, पहिले हे समजून घ्या की लाईक एका लाईनचा अँगल θ1 असेल आणि एका लाईनचा अँगल θ2 असेल. ओके. तर आता मिरर जर का करत असाल तर पहिल्या लाईनचा मिरर इकडे असा येईल, θ1 अँगल सेम, म्हणजे या लाईनला सिमेट्री करायची. आणि हा जो दुसरा लाईन आहे या दुसऱ्या लाईनची सिमेट्री इकडे अशी, सेकंड लाईनची सिमेट्री इकडे, सेकंड θ2 कन्सिडर करतो मी याला. बरोबर. हा θ1 असेल, हा θ1, θ2 तर हा पण θ2. ओके. तर आपल्याला हे जे दोन लाईन्स ड्रॉ केलेले आहेत ना, तर यांचा आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा जॉईंट इक्वेशन शोधायचं आहे. पहिले तर लाईक मी तुम्हाला फॉर्म्युला सरळ सरळ सांगून देतो. या दोन ग्रीन लाईनचा इक्वेशन ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर असा असेल तर या दोन व्हाईट लाईनचा इक्वेशन हा ax स्क्वेअर मायनस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतो. फक्त मायनस लावायचं इथे, बाकी काही नाही करायचं. आणि त्याचंही लॉजिक असं आहे पहा, सांगतो. समजा ही जी पहिली लाईन आहे ना त्याचा स्लोप m1 पकडतो, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 पकडतो मी. तो सम ऑफ स्लोप पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये -2h/b असतो आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप जो आहे तो असतो a/b. सम ऑफ स्लोप इज -2h/b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप इज a/b. ओके. आता या लाईनचा स्लोप -m1 असला पाहिजे. या लाईनचा स्लोप कसं काय काय, कारण की हा θ1 आहे ना, पण हा क्लॉकवाईज सेन्स वाला θ1 आहे. सो याचा स्लोप हा tan ऑफ -θ1 विच इज इक्वल टू मायनस ऑफ tan θ1. पण tan θ1 हाच तर m1 होता.
म्हणून -m1 म्हणतो तो. ओके. अँड सिमिलरली या लाईनचा जो स्लोप आहे तो -m2 बनतो. मग या लाईनचं इक्वेशन y इज टू -m1x बनतो आणि या लाईनचं इक्वेशन y इज टू -m2x बनतो. तर या लाईनचं इक्वेशन हे m1x मायनस y सॉरी प्लस y इज इक्वल टू 0 बनतो आणि या लाईनचं इक्वेशन हा m2x प्लस y इज इक्वल टू 0 बनतो. इज इक्वल टू 0 बनतो. करा सरळ सरळ या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर का तुम्ही कराल तुम्हाला समजेल m1x प्लस y ओके इंटू m2x प्लस y इज इक्वल टू 0 m1 m2 x स्क्वेअर प्लस m1xy प्लस m2xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. सो प्रोडक्ट ऑफ स्लोप काय रे मुलांना? m1 m2 ची व्हॅल्यू तर बदलणार नाही ना. m1 तर इथूनच कॅरी केला होता ना आपण m1. सो m1 इंटू m2 तर a बाय b होता. a बाय b. आता इथे m1 प्लस m2 कराल xy कॉमन कराल तर m1 प्लस m2 होईल. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू -2h बाय b आहे. किती -2h बाय b आहे इंटू xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो b नी मल्टिप्लाय कराल ax स्क्वेअर -2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे मायनस साईन येतो फक्त. इतकाच छोटासा चेंज आहे. ओके. तर या समोरून काय समजलेलं आहे आपल्याला की लाईक लाईन एक वरती एक खालती अशी असेल तर याचा स्लोप m1 असेल तर याचा -m1 असतो. हे माहिती सर्वांना सांगितलं की सर्वांना असंच वाटेल की लाईक हे तर लाईक आम्हाला माहिती आहे किंवा येतं. बट काय की बऱ्याच वेळी एक्झामिनेशन मध्ये त्या क्वेश्चन मध्ये हे आयडेंटिफाय करणे मिस होऊन जातं आपल्या थ्रू. ठीक चलो नेक्स्ट सम. म्हणजे समजा असं क्वेश्चन विचारलं आताच आपण एक अँगल बायसेक्टरचा आर्टिकल केला होता. ओके. समजा मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतोय की लाईक अशा दोन लाईन्स आहेत आपल्याकडे. एक लाईन आहे 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0 आणि दुसरी आहे 3x मायनस ऑफ 4y ठीक आहे प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि मी जर का तुम्हाला असं सांगतोय ठीक आहे चलो आता इथे अँगल बायसेक्टर शोधा या लाईनचे, तर तुम्हाला हे लगेच नोटीस झालं पाहिजे की या लाईनचा स्लोप हा -3/4 आहे आणि या लाईनचा स्लोप हा 3/4 आहे. स्लोप म्हणजे मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय जो की मायनस मायनस प्लस बनतो. एकाचा स्लोप -3/4 आणि एकाचा स्लोप +3/4. सो असं असल्यामुळे ओके एक इथे हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो मी इथे हॉरिझॉन्टल ड्रॉ करतोय. सो हे असं असल्यामुळे पहिला लाईन जितका अँगल वरती करतोय तितकाच अँगल खालती दुसरा लाईन करतो. याचा अर्थ हाच अँगल बायसेक्टर इन शॉर्ट हॉरिझॉन्टल. ओके. मग दुसरा अँगल बायसेक्टर हा असला पाहिजे कारण की दोन मध्ये पण अँगल 90 असतो. मग सरळ सरळ या केसमध्ये या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट शोधा. समजा इंटरसेक्शन पॉईंट 2,4 किंवा 2,5 आला समजा. ओके. तर याचा डिस्टन्स 2 आहे बरोबर आणि हा व्हर्टिकल डिस्टन्स 5 आहे. मग सांगा बरं या बायसेक्टरचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू 5 कारण की y ऍक्सिस वरती 5 वरती जाऊन लाईन ड्रॉ केली ना आपण म्हणजे y इज इक्वल टू 5. आणि या लाईनचं इक्वेशन काय असला पाहिजे? x ऍक्सिस वरती 2 वरती जाऊन लाईन ड्रॉ केलं असल्यामुळे x इज इक्वल टू 2 हा त्या लाईनचं इक्वेशन असला पाहिजे. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट अँड दॅट इज नॉर्मल फॉर्म. पाहा किती जणांना आठवतो पाहू आपण. एक लाईन आहे 3x प्लस 4y प्लस 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 9 इज इक्वल टू 0 किंवा इज इक्वल टू 9 करतो चलो. तर या लाईन हा जो लाईनचा इक्वेशन आहे या लाईनच्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये तुम्ही कन्व्हर्ट करा. त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आपल्याला? नॉर्मल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. नॉर्मल फॉर्म. तर पहिले हे जाणून घेतलं पाहिजे की एक्झॅक्टली नॉर्मल फॉर्म आहे काय. हे पहा हे विथ डेरिवेशन सांगणे प्रिफर करेन. फास्ट मध्ये होऊन जाईल खूप जास्त लोड घ्यायचं कारण नाहीये. पहा एक लाईन आहे. पहिले आर्टिकल पाठ करवतो. एक लाईन आहे या लाईनचं इक्वेशन आपल्याला शोधायचं आहे आणि ही जी लाईन आहे ना ही लाईन ओरिजिन पासून p डिस्टन्स वरती आहे. ओरिजिन पासून त्या लाईन वरती जो नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर तुम्ही टाकलेला आहे किती अँगल करतो? एक्स ऍक्सिस सोबत अल्फा अँगल करतो. तर मग अशा केसमध्ये लाईनचं इक्वेशन बनत असतं एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. हा आहे इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. याला बोलतो आपण नॉर्मल फॉर्म. बरं सांगा आर्टिकल काय? एक लाईन आहे. काय आहे? एक लाईन आहे. या लाईनचं इक्वेशन शोधतोय आपण बट ती लाईन ओरिजिन पासून किती डिस्टन्स होती? पी डिस्टन्स होती. पण तो जो काही नॉर्मल आहे तो एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतो? अल्फा अँगल करतो.
सो इन धिस पर्टिक्युलर केस या लाईनचा जो इक्वेशन आहे तो बनतो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. हा लाईनचा इक्वेशन बनत असतो. ठीक आहे. आता याचं डेरिवेशन कसं आहे तर ठीक आहे, पहा तुम्ही हे समजून घ्या. एक छोटासा ट्रायंगल ड्रॉ करतो इथे. हा जर का पी असेल तर हा पी कॉस अल्फा, हे पहा अल्फा, पी कॉस अल्फा, दिस पी कॉस अल्फा, आणि हा काय असणार आहे पी साइन अल्फा. सो या पॉईंटचा जो कोऑर्डिनेट आहे दॅट इज पी कॉस अल्फा अँड पी साइन अल्फा, हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत या पॉईंटचे. बरं, या लाईनचं इक्वेशन, कोणत्याही लाईनचं इक्वेशन शेवटी वाय मायनस वाय वन इज टू एम इंटू एक्स मायनस एक्स वनच असणार आहे. सो वाय मायनस ऑफ पी साइन अल्फा इज टू एम इंटू एक्स मायनस ऑफ पी कॉस अल्फा. सिंग पॉईंट टाकून दिले मी तिथे. एम म्हणजे स्लोप लिहायचा आहे तिथे. या लाईनचा स्लोप सांगा बरं. अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा असल्यामुळे या लाईनचा स्लोप हा टॅन अल्फा बनतो. पण ही लाईन तर त्याला परपेंडिक्युलर आहे. सो स्लोप, त्या लाईनचा स्लोप काय मिळेल, उलटा करून रिव्हर्स, मायनस ऑफ वन डिवाइड बाय टॅन अल्फा. या लाईनचा स्लोप टॅन अल्फा, कारण की अँगल ऑफ इन्क्लिनेशन अल्फा आहे. सो या लाईनचा स्लोप उलटा करून रिव्हर्स, दॅट इज मायनस ऑफ वन बाय टॅन अल्फा. ठीक आहे. सो वाय मायनस ऑफ पी साइन अल्फा इज इक्वल टू मायनस ऑफ ओके कॉस अल्फा डिवाइड बाय साइन अल्फा इंटू काय रे एक्स मायनस पी कॉस अल्फा. ठीक आहे. चलो पुढे एक दोन स्टेप करून घ्या. हा साइन अल्फा, अल्फा इथे जातो. सो वाय साइन अल्फा मायनस ऑफ पी साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू, हा इथे मल्टिप्लाय होतो, मायनस ऑफ एक्स कॉस अल्फा अँड मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस पी कॉस स्क्वेअर अल्फा. सो हा इथे जाईल वापस. सो एक्स कॉस अल्फा प्लस दिस वाय साइन अल्फा इज इक्वल टू, हा पी साइन स्क्वेअर तिकडे, पी कॉस स्क्वेअर तिकडे, पी कॉमन कराल तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 बनेल. सो आन्सर पी बनेल. सो हा आहे बेसिकली लाईनचं इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म. ओके. सो लाईनचं इक्वेशन आहे नॉर्मल फॉर्म मध्ये. आता एखाद्या लाईनच्या इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा जर का बोलण्यात आलं तर रिक्वायरमेंट काय पाहिजे माहिती का तुमची, एक्सच्या सोबत कोणीतरी पाहिजे, वायच्या सोबत कोणीतरी पाहिजे, बट हे जे कोणीतरी आहेत या दोघांचा स्क्वेअर करून ऍड केला तर तो 1 आला पाहिजे, कारण की साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा हा 1 असतो. आता एक्सच्या सोबत आहे कोणीतरी, पण त्याचा स्क्वेअर तर 9 आहे. वायच्या सोबत आहे कोणीतरी 4 आहे, त्याचा स्क्वेअर 16 आहे. दोघांचा स्क्वेअर थोडी ना बेसिकली 1 येतो. तर मला असं वाटलं की मी यार यांना 5 ने डिव्हाइड करीन, कम्प्लीट सर्व साईडला आपण 5 ने डिव्हाइड केलं. तर एक्सच्या सोबत असं कोणीतरी आहे, वायच्या सोबत असं कोणीतरी आहे, त्यांच्या स्क्वेअरचं ऍडिशन म्हणजे याचा स्क्वेअर करा 9/25, याचा स्क्वेअर करा 16/25. सो वरती ऍडिशन 25/25 1 बनतो हा जो की लाईक सॅटिस्फाय करतो आपल्याला. सो हा आत्ता नॉर्मल फॉर्म बनलेला आहे. 5 ने डिव्हाइड केल्यानंतर हा नॉर्मल फॉर्म बनला आहे. तुम्ही म्हणलं हे 5 कुठून आणला, एकदम सिंपल आहे. 5 कुठून आणलेला आहे तर 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर करायचा जो की 25 बनतो, त्याचा अंडर रूट करायचा जो की 5 बनतो, त्या 5 ने डिव्हाइड करायचं, सिंपल. ओके. सो दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. मग एक्स दिस इज कॉस अल्फा, वाय दिस इज साइन अल्फा अँड दिस इज पी. 9/5 हा पी आहे. पी म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट लाईन फ्रॉम ओरिजिन. तर ओरिजिन पासून त्या लाईनचा डिस्टन्स आहे 9/5. ओके. क्वेश्चन असा विचारण्यात आला की लाईक एक लाईन आहे. ओके. तर लाईनचा जो नॉर्मल आहे तो 135 डिग्री अँगल करतो म्हणा एक्स ऍक्सिस सोबत. म्हणजे नॉर्मल असा आहे बहुतेक नाही का, 135 अँगल करतो एक्स ऍक्सिस सोबत. म्हणजे लाईन कदाचित अशी असावी, अशी अशी, समजलं ना. आणि डिस्टन्स जो आहे ना ओरिजिन पासून तो समजा 6 आहे. किती आहे 6. तर लाईनचं इक्वेशन काय, काय सिंपल आहे, एक्स इंटू कॉस अल्फा, अल्फा इज 135 प्लस वाय इंटू साइन अल्फा इज 135 अगेन, बरोबर, अँड इज इक्वल टू पी. पी आहे 6. डन. तर हा आहे इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. त्याला साइन अल्फा साइन 135 कॉस 135 व्हॅल्यूज टाकून, बरोबर, हे तुम्ही लाईक या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता आरामात. ठीक आहे. चलो, सो मी नेक्स्ट सम वरती जातोय. नेक्स्ट सम आहे, नेक्स्ट आर्टिकल आहे पॅरामेट्रिक फॉर्म. क्वेश्चन विचारतो मी डायरेक्टली पॅरामेट्रिक फॉर्मचा. वायर एक लाईन आहे, किती जण करू शकतात पहा. एक लाईन आहे, लाईनचं इक्वेशन अगेन सेम 3x प्लस 4y इज इक्वल टू 9. हा लाईनचा इक्वेशन आहे. इज इक्वल टू 25 करतो. चलो, आणि या लाईनवरती एक पॉइंट आहे. पॉइंट आहे 3,4. आता या 3,4 या पॉइंट पासून, ओके, आपल्याला 3,4 या पॉइंट पासून आपल्याला 10 डिस्टन्स वरती इकडे
आणि 10 डिस्टन्स वरती इकडे. असे 2 पॉईंट शोधायचे. 10 डिस्टन्स वरती त्या साईडला आणि 10 डिस्टन्स वरती बेसिकली या साईडला असे दोनही पॉईंट आपल्याला शोधायचे आहेत. आपला टास्क आहे. फिक्स पॉईंट आहे 3,4. त्या लाईनवरचा पॉईंट आहे. लाईनचं इक्वेशन 3x प्लस 4y इज इक्वल टू 25. 3x प्लस 4y इज इक्वल टू 25 हा लाईनचा इक्वेशन आहे. 3,4 हा लाईनवरती पॉईंट आहे. पॉईंट टाकून पाहावं तर इथे लाईनमध्ये सॅटिस्फाय होतं. तर पॉईंट पासून 10 युनिट डिस्टन्स वरती पुढे पण आणि मागे पण असे 2 पॉईंट्स आहेत. हे 2 पॉईंट शोधायचे आहेत आपल्याला. आता तुम्ही इनकेस जर का तो फॉर्म्युला रटला असेल, ओके, एक्स इज इक्वल टू x1 प्लस आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू y1 प्लस आर साइन थिटा, प्लस केला की पुढचा पॉईंट येतो आणि मायनस केला की खालचा पॉईंट येतो, बरोबर. तर थोडंसं काळजीपूर्वक करायला लागेल. प्रत्येक वेळी असंच असलं पाहिजे हे गरजेचं नाहीये. जर का लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असेल म्हणजे अँगल अक्यूट असेल, तेव्हा मी तो आर्टिकलचा पहिले डेरिवेशन सांगतो, बट त्याच्यातले छोटेसे जे डिटेल्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला लागतात तेही मी एक्सप्लेन करतो. समजा लाईन अशी आहे, पॉईंट आहे इथे, पॉईंट आहे x,y. समजा x1, y1 हा पॉईंट आहे लाईनवरचा. मी म्हणेन याला x1 म्हणेन आणि मी याला y1 म्हणेन. आता या पॉईंट पासून r डिस्टन्स वरती, बरोबर, एक पॉईंट शोधायचा. समजा हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे, सो हा पण अँगल थीटा आहे. हा आर असेल, हा आर कॉस थीटा आहे. हा काय, आर कॉस थीटा, आणि हा आर साइन थीटा. हा आर असेल ना, तर हा आर साइन थीटा असतो. मग आता या पॉईंटचा कॉर्डिनेट x,y पकडतो मी. या पॉईंटचा कॉर्डिनेट हा x,y. त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स एवढा, जो की x1 प्लस आर कॉस थीटा. सो एक्स coordinate is equal to x1 plus r cos theta. अँड सिमिलरली या पॉईंटचा जो y coordinate म्हणजे हा जो डिस्टन्स आहे, हा टोटल डिस्टन्स, दॅट शुड बी y1 प्लस r sin theta. किती येतो, y1 प्लस r sin theta. हा असा असला पाहिजे, करेक्ट. तर तुम्ही म्हणणार cos theta sin theta कसा शोधणार. हे बघा, एक काम करा, मी पहिले हा हा क्वेश्चन घेतो. म्हणजे ही अशी लाईन आहे ना की ज्याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 3x मायनस ऑफ 4y इज इक्वल टू, लेट से फॉर एक्झाम्पल 25 असा इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 4 आहे. एक मिनिट, 3,1 इज इक्वल टू 5 करतो चलो. आणि हा जो पॉईंट आहे ना, पॉईंट आहे 3,1. 3, काय 1 पॉईंट आहे तो. पहा, टाकून पहा, सॅटिस्फाय होतो. आणि या पॉईंट पासून आपल्याला समजा 6 युनिट डिस्टन्स वरती पॉईंट पाहिजे मला इथे, करेक्ट. तर या लाईनचा स्लोप हा पॉझिटिव्ह असल्यामुळे जो डायग्राम ड्रॉ केला तो एकदम करेक्ट आहे. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन अक्यूट. सो इथे जो पॉईंट आहे, त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट पण याच्यापेक्षा जास्त असेल आणि त्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट ही याच्यापेक्षा जास्तच असेल, याच्यापेक्षा जास्तच असेल. सो दोन्ही ठिकाणी प्लस होतो असा. सो एक्स कॉर्डिनेट शुड बी x1 जो की 3 आहे, आर ची व्हॅल्यू 6 आहे, आणि कॉस थिटा, हे पहा या लाईनचा स्लोप म्हणजे टॅन थिटा. त्या लाईनचा स्लोप हा 3/4 असल्यामुळे, ठीक आहे, थिटा लिहितो इथे 3/4 आहे, तर हा ऑटोमॅटिकली 5 आहे. सो कॉस थिटा शुड बी 4/5 आला पाहिजे. कॉस थिटा शुड बी 4/5 आला पाहिजे. कॅल्क्युलेट करा, जो पॉईंट बनेल तो बनेल. सिमिलरली वाय कॉर्डिनेट इज टू y1. y1 किती या पॉईंटचा 1 आहे. आर जो की 6 आहे. साइन थिटा, ऑलरेडी साइन थिटा अपोजिट बाय हायपो, दॅट इज 3/5. 3/5 कॅल्क्युलेशन करून जो आन्सर येईल तो येईल. तर हा पॉईंट मिळेल आपल्याला. तसंच जर का रिव्हर्स मागचा पॉईंट पाहिजे असेल, तर हे दोन्ही प्लस जे केलेले आहेत ना इथे, तर दोघांना मायनस लिहिलं पाहिजे इथे, आणि मग जाऊन तुम्हाला तो मागचा पॉईंट मिळेल. लॉजिक सिंपल आहे एकदम. जसा इथे ट्रायंगल बनला आहे इथे, तसा इथे एक उलटा ट्रायंगल बनतो असा. तर हा आर कॉस थिटा जो होता तेवढाच आहे, हा पण आर कॉस थिटा, बस मायनस करा. कारण की या पॉईंटचा, सॉरी, या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट, ओके, म्हणजे ओरिजिनल पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट मायनस ऑफ आर कॉस थिटा, हा एवढा पार्ट मायनस करायला लागेल. सिमिलरली या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट म्हणजे एवढाच डिस्टन्स आहे, एवढाच डिस्टन्स आहे वाय कॉर्डिनेट म्हणजे. ओरिजिनल वाय कॉर्डिनेट हा y1 होता, हे पहा y1 होता, y1 मधून तुम्हाला एवढा पार्ट मायनस करायला लागेल, या ट्रायंगलचा एवढा पार्ट, आणि तो पार्ट हा आर साइन थिटा आहे, आर साइन थिटा एवढाच पार्ट आहे सेम तो. ओके, सो म्हणून इथे मायनस आर साइन थिटा करायचा असतो. ठीक आहे, चलो. सो
आपला पॉईंट वेगळा आहे, पण आपल्या केसमध्ये लाईनचा स्लोपच ऑप्ट्यूज आहे. सो म्हणून डायग्राम पहिले तुम्ही व्यवस्थित काढली पाहिजे. अशी डायग्राम चालणार नाहीये. ओके, सो डायग्राम तुम्ही अशी काढा. ओके, ऑप्ट्यूज लाईनचा स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे ओके डायग्राम तुमचा असा बनणार आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस समजा मी इथे ड्रॉ करतोय. ओके, जो लाईनचा इक्वेशन सांगितला होता मी आता तुम्हाला, तो सांगितला होता 3x+4y इज इक्वल टू 25 सांगितला होता, आणि पॉईंट हा आपला 3,4 होता आय गेस. करेक्ट. तर स्लोप लिहितो. स्लोप म्हणजे टॅन थिटा लिहितो, विच इज इक्वल टू -3/4. बरोबर. सो मायनस साईन वगैरे इग्नोर करून टाका, थिटा पकडा. अपोजिट साइड इज लाईक 3, ऍडजस्टंट साइड इज 4, म्हणजे हा 5 येईल. तर कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे ती 4/5 आली पाहिजे, आणि साईन थिटाची जी व्हॅल्यू आहे, साईन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 3/5 आली पाहिजे. ते तुम्ही इथे असं नोट करायचं. आता या पॉईंट पासून जर का 10 युनिट डिस्टन्सवरती, किती युनिट डिस्टन्सवरती, 10 युनिट डिस्टन्सवरती इथे पॉईंट शोधायचा असेल, तर या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा या पॉईंटच्या एक्स कोऑर्डिनेट पेक्षा कमी आहे. बट या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा या पॉईंटच्या वाय कोऑर्डिनेट पेक्षा कसा आहे, जास्त आहे. सो हा 10 असेल तर हा 10 कॉस थिटा असेल, आणि हा 10 साइन थिटा असेल. पहिले हे कॅल्क्युलेट करून घ्याल. 10 ला 10 कॉस थिटाचा व्हॅल्यू काय लिहिला, 4/5. 4/5 बरोबर, हा 8 येतो. चलो 4 साइन थिटाचा व्हॅल्यू, 10 साइन थिटाचा व्हॅल्यू काय, 10 साइन थिटा इज 3/5 इज इक्वल टू 6. किती येतो हा, 6. हा 6 आला. आता पहा, या पॉईंटचा ऑटोमॅटिकली या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा 6 ने जास्त असला पाहिजे याच्यापेक्षा. याचा तर 4 आहे, मग 4 + 6 करा, 10 आला पाहिजे. सेम या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे, हे पहा याचा एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, म्हणजे हा डिस्टन्स 3 आहे. पण त्या 3 मधून तुम्हाला एवढं मायनस करायचं ना, 8 मायनस करायचं. 3 मधून 8 मायनस कराल तर -5 बनेल. सो देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज -5, 10 बनेल. किती बनेल, -5, 10. ओके, हा त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट बनतो. ठीक आहे. हे बघा, ऑप्शन इलिमिनेशन मेथड किंवा ऑप्शन वाईज पण क्वेश्चन्स करू शकता, बट ते एक्झाम मध्ये करा. लाईक फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग मध्ये, किंवा लाईक ज्यावेळेस तुम्ही शिकतात गोष्टी तर डिटेलमध्ये शिका. कारण की एक्झाम मध्ये काय क्वेश्चन कसा येईल सांगू नाही शकत. तर जितकं डोमेन नॉलेज स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल, ओके, तितके जास्त मार्क्स पडण्याचे स्कोप आहेत. ओके, तर राहिला प्रश्न, हा सम एक्झाम मध्ये करायचा असेल, ओके, जो पॉईंट त्यांनी दिला तो त्या ऑप्शन मध्ये जे पॉईंट्स आहेत ते पहिले इक्वेशन मध्ये, या लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकून पहा. पहा किती पॉईंट सॅटिस्फाय करतात. समजा 4 मधला एकच पॉईंट सॅटिस्फाय करत असेल तर एकच पॉईंट त्या लाईन वरती याचा अर्थ. बाकी 3 ऑप्शन तर असेच इलिमिनेट होतात. बरोबर. हा कॉल तुम्ही त्या त्यावेळी एक्झामिनेशन मध्ये घेऊ शकता, बट कॉन्सेप्ट पण माहिती असली पाहिजे. ठीक आहे. द नेक्स्ट, स्लोप ऑफ अ स्ट्रेट लाईन मेकिंग अँगल विथ अ गिव्हन लाईन. समजा एक असा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की एक स्ट्रेट लाईन आहे. ओके, लाईनचं इक्वेशन 3x - 4y + 9 इज इक्वल टू 0. असं सांगण्यात आलेलं आहे की या स्ट्रेट लाईनला, ओके, तुमची जी लाईन आहे ना, ती 30 डिग्री अँगल करते. किती, 30. नाही, या लाईनला 30 डिग्री अँगल करणारी एक लाईन आहे असं नाहीये, आणखीन एक लाईन आहे इथं अशी. ही पण तर लाईन 30 डिग्रीज अँगल करते ना गिव्हन स्ट्रेट लाईन सोबत. तर तुम्हाला असं विचारण्यात आलेलं आहे की हा लाईन आणि हा लाईन जो आहे, या लाईनचे स्लोप शोधा, किंवा बेसिकली इक्वेशन शोधा बोललं जाईल. स्लोप वरून आणखीन एक इनपुट लागेल, पासिंग पॉईंट वगैरे, आणि मग इक्वेशन शोधा बोललं जाईल. बट ठीक आहे, सध्यासाठी क्वेश्चन एवढंच ठेवू आपण की ही एक लाईन आहे 3x - 4y + 9 इज इक्वल टू 0. तर या लाईनला 30 डिग्री अँगल करणाऱ्या लाईनचे स्लोप शोधा, असा जर का क्वेश्चन असेल तर पहिली गोष्ट, या ग्रीन लाईनचा स्लोप हा 3/4 आहे, मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, कोएफिशियंट ऑफ वाय. ओके, सो 3/4 त्याचा स्लोप m. आपल्याला माहिती अँगल बिटवीन टू लाईन्स दॅट इज टॅन थिटा, टॅन 30 लिहितो, इज इक्वल टू m1 या लाईनचा स्लोप मायनस m2 म्हणजे या लाईनचा स्लोप ग्रीन लाईनचा, डिवाइड बाय 1 + m1 m2, 1 + m1 m2. टॅन 30 1/√3 आहे, विच इज इक्वल टू m - 3/4 डिवाइड बाय 4 + 3m/4. 4 इथे गेला तर 4m बनेल, आणि होल 4m बनेल, होल डिवाइड बाय 4 बनेल, आणि हा 4 कॅन्सल होईल. ओके, दोन्ही साईडला स्क्वेअर करून टाकाल. ओके, सो इक्वेशन इथे बनेल 1/3, इथे बनेल 4m - 3 चा होल स्क्वेअर, आणि डिनॉमिनेटर मध्ये बनेल 4 + 3m चा होल स्क्वेअर.
हे इक्वेशन सॉल्व्ह करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन सॉल्व्ह करा, क्वाड्रॅटिक मिळेल, एमचे दोन व्हॅल्यूज मिळतील. ओके, एक एम याला द्या, एक एम याला देऊन टाका. असे दोनही एमचे व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळून जातील. ठीक आहे, सो हा असा अप्रोच असेल याचा. नेक्स्ट पॉईंट पहा, पोझिशन ऑफ अ पॉईंट रिलेटिव्ह टू लाईन. बस दोन आर्टिकल बाकी आहेत. पोझिशन ऑफ अ पॉईंट रिलेटिव्ह टू लाईन. आपण याचा रेफरन्स थोडा बहुत एलपीपी मध्ये पण आलेला आहे, आणि इव्हन आजच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला एक आर्टिकल सांगितलं होतं की एक लाईन आहे, अगेन 3x मायनस ऑफ 4y प्लस 9 इज इक्वल टू 0. ओके, आता समजा एखादा पॉइंट आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू, समजा मी इथे 5 और मायनस ऑफ 5 इज इक्वल टू 0 करतो. चलो, समजा एक पॉइंट आहे 3,1. तुम्हाला विचारलं कोणतं 3,1 इथे 3 टाका 9 बनतो, 1 टाका -4 बनतो, -5. हा 0 होतो ऍक्च्युली, म्हणजे हा पॉइंट लाईनला सॅटिस्फाय करतोय. याचा अर्थ हा जो पॉइंट आहे हा लाईनवरचा. कोणता पॉइंट आहे हा? लाईनवरचा पॉइंट. आता समजा लाईनच्या एका साईडला समजा एक पॉइंट आहे 1,2. कोणता पॉइंट आहे? 1,2. ठीक आहे, 1,2 टाकून देईन मी. 1 टाकला तर 3 बनतो, 2 टाकला तर -8 बनतो, -5 आहेच. हे कॅल्क्युलेशन कराल तर -10 बनतो, म्हणजे निगेटिव्ह बनतो. याचा अर्थ असं समजून घ्या की या साईडचा जर का पॉईंट टाकला 1,2, तर लाईनचं इक्वेशन निगेटिव्ह बनत आहे. आणि समजा आणखीन एक पॉईंट आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल 6,4 असा एक पॉईंट आहे, मी टाकला इथे 6,4. 6 टाकला तर 18 बनतो, 4 टाकला तर -16 बनतो, आणि पुढे -5 पण आहे. ओव्हरऑल हे कॅल्क्युलेशन कराल ना तर हे -3 बनतो. किती बनतो हा? -3. निगेटिव्हच बनला ना. 1,2 टाकल्याने पण निगेटिव्ह बनला, 6,4 टाकल्याने पण निगेटिव्ह बनला. याचा अर्थ असा आहे की हे दोनही पॉईंट या लाईनच्या या साईडचे पॉईंट आहेत, एका साईडचे पॉईंट आहेत ऍक्च्युली. एखादा पॉईंट टाकल्याने लाईनचा इक्वेशन पॉझिटिव्ह बनत असेल, समजा 7,1 टाकला, मी इथे 7 टाकला तर 21 बनेल. 1 टाकला तर हा -4 बनेल, -5. हे कॅल्क्युलेशन कराल तर हे 12 बनतं, जे की पॉझिटिव्ह आहे. 7,1 पॉईंट टाकल्याने लाईनचं इक्वेशन पॉझिटिव्ह बनत असल्यामुळे तो पॉईंट लाईनच्या दुसऱ्या साईडचा पॉईंट आहे. ओके, लाईनवरचा पॉईंट काय करतो? लाईनला 0 बनवतो. लाईनच्या एका साईडचा पॉईंट लाईनला निगेटिव्ह बनवत असेल, तर लाईनच्या दुसऱ्या साईडचा पॉईंट हा लाईनला पॉझिटिव्ह बनवत असतो. क्वेश्चन असा विचारण्यात आला समजा, ओके, की अल्फा कॉमा मायनस अल्फा अँड मायनस अल्फा कॉमा अल्फा. हा क्वेश्चन तयार केलाय जस्ट मी आता, तर लाईक व्हॅल्यू करेक्ट येतील नाही येतील मी थोडंसं डाऊटफुल आहे, बट स्टील अल्फा कॉमा मायनस अल्फा अँड मायनस अल्फा कॉमा अल्फा. सो हे जे दोन पॉइंट्स आहेत, तर हे दोन पॉइंट्स या लाईनच्या वेगवेगळ्या साईडचे दोन पॉइंट्स आहेत. असं असण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू काय असली पाहिजे? ओके, अल्फाचा रेंज काय असला पाहिजे, म्हणजे अल्फाच्या काय काय व्हॅल्यू चालतील सो दॅट हे पॉइंट्स लाईनच्या अलग अलग साईडला असतील. माझं म्हणणं काय आहे की हा जर का पॉईंट मी टाकला इथे 3 अल्फा मायनस अल्फा टाकतो का, प्लस 4 अल्फा -5 बनला ना हा. बरं, हा पॉईंट टाकल्याने काय बनेल? मायनस अल्फा टाकल्याने -3 अल्फा, चला अल्फा टाकल्याने -4 अल्फा आणि -5. करेक्ट. हा पॉईंट टाकल्याने पॉझिटिव्ह बनत असेल समजा, तर हा पॉईंट टाकल्याने निगेटिव्ह बनणार ना, किंवा हा पॉईंट टाकल्याने निगेटिव्ह बनत असेल तर हा पॉईंट टाकल्याने पॉझिटिव्ह बनेल ना. त्यातला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन शुड बी निगेटिव्ह, हे कन्फर्म आहे. सो हा 7 अल्फा मायनस ऑफ 5 इंटू -7 अल्फा मायनस ऑफ 5, दिस हॅज टू बी निगेटिव्ह. हे निगेटिव्ह बनलं पाहिजे. करेक्ट. मग सॉल्व्ह करा. लाईक तर हे निगेटिव्ह बनलं पाहिजे, तर लाईक पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह पाहिजे मला. 7 अल्फा -5 आम्हाला पाहिजे निगेटिव्ह, अँड हा जो आहे आम्हाला पाहिजे पॉझिटिव्ह. और पहिला जो आहे तो मला पाहिजे पॉझिटिव्ह, अँड जो दुसरा आहे आम्हाला पाहिजे निगेटिव्ह. दोघांचा प्रोडक्ट निगेटिव्ह असण्यासाठी एक निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, किंवा पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह असं चालेल. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू ना एक तर लेस दॅन 5/7 पाहिजे, अँड ऍट द सेम टाइम अल्फाची जी व्हॅल्यू आहे दॅट शुड बी हे बा, अँड 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 -7 अल्फा शुड बी ग्रेटर दॅन 5. -7 जर का तिकडे डिवाइड करीन ना मुलांना, तेव्हा मायनस साईन ज्यावेळेस ज्यावेळेस इनइक्वलिटी साईनच्या पलीकडे जातो, त्यावेळेस तो इनइक्वलिटी साईन हा रिव्हर्स होत असतो. तर समजा असं करायचं नसेल तुम्हाला,
सोडून द्या जर का नसेल समजलं तर. -7 अल्फा तिकडे टाका. सिम्पल. चल -7 अल्फाला तिकडे टाका. आता तर ठीक आहे. So 7 alpha is less than -5. ठीक आहे. So alpha should be less than -5/7 म्हणा. तेव्हा अल्फा इज लेस दॅन 5/7 अँड ॲट द सेम टाइम अल्फा इज लेस दॅन -5/7 म्हणा. ठीक आहे. 0. ओके. 5/7 पेक्षा पण छोटा आणि -5/7 पेक्षा पण छोटा आहे. याचा अर्थ -5/7 पेक्षा छोट्या व्हॅल्यू आपल्याला चालतील. बरं, हे सॉल्व्ह करा. अल्फा शुड बी ग्रेटर दॅन 5/7 म्हणतात इथे. बरोबर. आणि इथे काय म्हणतोय पहा, -5 हे ग्रेटर दॅन आहे ना इथे, आणि इकडे 7 अल्फा होईल. सो इथे म्हणतात अल्फा शुड बी ग्रेटर दॅन -5/7 म्हणतात ते. असंच ना. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 5/7 पेक्षा मोठी पाहिजे अँड ॲट द सेम टाइम -5/7 पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे 5/7 पेक्षा मोठी पाहिजे. कोणापेक्षा? 5/7 पेक्षा मोठी पाहिजे. कसं काय? ॲट अ टाइम 5/7 पेक्षा -5/7 पेक्षा मोठी ॲट अ टाइम म्हणजे 5/7 पेक्षा मोठी पाहिजे. सो अल्फाच्या या व्हॅल्यूज चालतील. सो दॅट हे दोन पॉईंट आहेत ना लाईनच्या अलग अलग साईडचे पॉईंट्स. समजा असं क्वेश्चन विचारलं असं की लाईनच्या सेम साईडचे पॉईंट आहेत, तर हा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह करायला लागला असता इथं. कारण सेम साईडचे पॉईंट आहेत, तर पहिला पॉईंट टाकल्याने निगेटिव्ह आला तर दुसरा पॉईंट टाकल्याने पण निगेटिव्ह आला पाहिजे होता. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, किंवा पहिला पॉईंट टाकल्याने पॉझिटिव्ह येत असेल तर दुसरा पॉईंट टाकल्यानेही पॉझिटिव्हच आला पाहिजे होता. ओके. सो आय होप क्लिअर असेल. लास्ट आर्टिकल आहे फॅमिली ऑफ लाईन्स. तर आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. ओके. समजा या लाईनचं इक्वेशन आहे x+y+4 इज इक्वल टू 0, आणि दुसरा लाईन आहे समजा 3x+4y+7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर काय या दोन लाईनच्या इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या किती लाईन्स आहेत? इन्फायनाइट लाईन्स आहेत. समजा ही पहिली लाईन, बरोबर. समजा ही दुसरी लाईन आहे जी की इंटरसेक्शन म्हणून पास होत आहे. समजा ही तिसरी लाईन आहे जी की इंटरसेक्शन म्हणून पास होत आहे. सो ऑल दीज इन्फायनाइट लाईन्स विच आर पासिंग थ्रू इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दीज टू लाईन्स आर गिवन बाय 3x+4y+7 प्लस लॅमडा इंटू x+y+4 इज इक्वल टू 0. म्हणजे दोन लाईनच्या इंटरसेक्शन म्हणून पास होणाऱ्या ज्या इन्फायनाइट लाईन्स आहेत ना, करेक्ट. तर त्याचं इक्वेशन हे असं दिलं जातं. एक लाईन घ्यायची, प्लस करायचं, लॅमडा करायचं, दुसरं लाईन घ्यायचं. हे पहा, लॅमडाची व्हॅल्यू जर का 1 टाकीन ना मी आणि हे कॅल्क्युलेट करीन ना, तर मे बी मला ही लाईन मिळेल, एक नंबरची लाईन मिळेल. लॅमडा जागी 2 टाकीन ना आणि हे कॅल्क्युलेट करीन ना, तर मे बी मला ही लाईन मिळेल. लॅमडा जागी 3 टाकीन आणि हे कॅल्क्युलेट करीन तर मे बी मला ही लाईन मिळेल. अलग अलग लाईन मिळतील मला लॅमडाच्या जागी अलग अलग व्हॅल्यूज टाकून, बरोबर. सो फर्स्ट लाईन प्लस लॅमडा टाइम सेकंड लाईन. सो दिस रिप्रेझेंट्स इन्फायनाइट लाईन्स पासिंग थ्रू इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दीज टू लाईन्स. या दोन लाईनच्या इंटरसेक्शन पास होणारे हे इन्फायनाइट लाईन्स आहेत. तर याला बोलतो आपण फॅमिली ऑफ लाईन्सचा आर्टिकल. क्वेश्चन असा विचारण्यात आला समजा, ओके, एक लाईन देतोय मी इथे आणखीन एक 2x+3y +4 अँड -x+y+3 इज इक्वल टू 0. आता या दोन लाईनच्या इंटरसेक्शन पास होणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स काय असणार आहेत? पहिला लाईन 2x+3y+4 प्लस लॅमडा टाइम्स दुसरा लाईन -x+y+3 इज इक्वल टू 0. So this represents infinite lines passing through intersection of these 2 points, and this represents infinite lines passing through intersection of 2 given lines. आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारण्यात आला की यार या म्हणजे ही जी एक फॅमिली ऑफ लाईन आहे, म्हणजे इन्फायनाइट लाईन्स आहेत जे की त्या इंटरसेक्शन पास होतात, आणि हे जे इन्फायनाइट लाईन्स आहेत जे की याच्या इंटरसेक्शन पास होतात. तर या दोन फॅमिली मधला कॉमन लाईन शोधा. म्हणजे असा लाईन शोधा जो या फॅमिलीमध्ये पण आहे आणि या फॅमिलीमध्ये पण आहे, बरोबर. असं क्वेश्चन समजा विचारण्यात आला तर एकदम क्लिअर कट तुम्हाला ही लाईन शोधायची. ही लाईन पहा, ही लाईन या इंटरसेक्शन पॉइंट म्हणून पास होत असल्यामुळे याच्या फॅमिलीमध्ये पण आहे, आणि सेम लाईन याच्या इंटरसेक्शन म्हणून पास होत असल्यामुळे याच्या फॅमिलीमध्ये पण आहे ती. सो ही अशी लाईन आहे जे दोन्ही फॅमिली ऑफ लाईन्स मधली कॉमन लाईन आहे. कसं शोधणार इक्वेशन? काय सरळ सिंपल, या दोन लाईनचं इक्वेशन इंटरसेक्शन शोधून टाका. ओके. परत या दोन लाईनचं इंटरसेक्शन शोधून टाका. दोन इंटरसेक्शन पॉईंट मिळाल्यानंतर दोन इंटरसेक्शन पॉईंटला जॉईन करून टाका, लाईनचं इक्वेशन शोधून टाका 2 पॉईंट फॉर्मनी.
ओके. सो आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला. समजा असा क्वेश्चन विचारण्यात आला. क्वेश्चनच असा आहे समजा की एक इक्वेशन आहे यार, एक्स प्लस वाय प्लस 10, ओके, प्लस 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 4k x प्लस 2k y, ओके, प्लस 9k इज इक्वल टू 0. क्वेश्चन मध्ये असं म्हणतात की फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ के धिस लाईन, ओके, ऑप्शन दिले जातात. मग त्यातला असा ऑप्शन चूज करायचा की धिस लाईन पासेस थ्रू अ फिक्स्ड पॉइंट. तुम्ही पहा लाईक इव्हन देतेवेळी ते असंही करू शकतात की 4k x थोडंसं सिक्वेन्स मध्ये इकडे दिलं. आता मी असं दिलं ना की ते 3k वाले सोबत असल्यामुळे कॉमन करायचं हे तुम्हाला समजून जाईल. बरोबर. ही पहिली लाईन आहे आणि इथून के कॉमन करीन ना, दुसरा लाईन बेसिकली 4x प्लस 2y प्लस 9 बनेल. ही दुसरी लाईन. मग सांगा बरं, ही जी लाईन आहे हे इन्फायनाइट लाईन्स आहेत ऍक्च्युली. ओके, विच आर पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन अँड दिस लाईन. या दोन लाईनच्या इंटरसेक्शनवरून पास होणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स आहेत ना या. मग दोघांचं इंटरसेक्शन शोधा. मग त्या इंटरसेक्शनवरून पास होणाऱ्या इन्फायनाइट लाईन्स आहेत असं तुम्ही बेसिकली आन्सर क्लेम करणार आहात. करेक्ट. हे बऱ्यापैकी आर्टिकल्स आता आपण इथे कव्हर केलेले आहेत. आता हे पाहून घ्याल. थोडंसं वन शॉट रिव्हिजन नोट्स जे आहेत ना, हे थोडेसे आपण डिस्कस करूया. पहिला शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे. मी बस आर्टिकल रीड करतोय, बाकी तर तुम्हालाच लर्न करायचं आहे सर्व. शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे. एक्स एक न्यू एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ एच, न्यू वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू वाय मायनस ऑफ के. रोटेशन झाल्यानंतर लाईक न्यू कोऑर्डिनेट हे आपण ऑलरेडी सेशनमध्ये पण पाहिलं. डिस्टन्स फॉर्मुला 2 पॉईंट x1 y1 z1 x2 y2 z2. डिस्टन्स फॉर्मुला इज अंडर रूट x2 minus x1 whole square, y2 minus y1 whole square, z2 minus z1 whole square. एरिया ऑफ अ ट्रायंगल इन 2D. तेव्हा पहिला पॉईंट x1 y1 x2 y2 x3 y3. तर या ट्रायंगलचा जो एरिया असतो ना, तो असतो हाफ डिटर्मिनंट. पहिला पॉईंट x1 y1, दुसरा पॉईंट x2 y2, तिसरा पॉईंट x3 y3, 1 1 1 करायचा, कॅल्क्युलेट करायचा, एरिया निघून जातो. समजा क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारला इथे, क्वाड्रिलॅटरल दिला असेल तर क्वाड्रिलॅटरला दोन ट्रायंगलमध्ये कन्वर्ट करून दोन्ही ट्रायंगलचे एरिया शोधायचे आणि ऍड करायचे. सेक्शन फॉर्मुला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन वापरत आलोय. ओके. आता हे एक्सपेक्टेड आहे, हे सर्व नोट्स जे आहेत ना हे तुम्ही वाचायचे आहेत. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ओके, ट्रायंगल आहे पहा, हा एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा पहिला पॉईंट x1 y1 x2 y2 x3 y3. या ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड असतो x1 प्लस x2 प्लस x3 y3, y1 प्लस y2 प्लस y3 y3. या ट्रायंगलचे हे मिड पॉईंट्स आहेत. मिड पॉईंट जर का कनेक्ट कराल, ओके, आणि जो ट्रायंगल बनतो त्या ट्रायंगलचा पण सेंट्रॉइड तोच असतो जो मोठ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड. एक प्रॉपर्टी लक्षात ठेवाल. ओके, गोष्टी सगळ्या वाचून घ्याल व्यवस्थित. कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर. सर्कम सेंटर म्हणजे काय की परपेंडिक्युलर बायसेक्टरचा इंटरसेक्शन पॉईंट. तसं हे लक्षात ठेवलंच पाहिजे, हे गरजेचं नाही आहे हा फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर. हे पहा, हा ट्रायंगल आहे, हा जो काही ट्रायंगल आहे, तर इथे एक परपेंडिक्युलर पहा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अगेन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला बोलतो आपण सर्कम सेंटर. काय सर्कम सेंटरवरून याला रेडियस कन्सिडर करून सर्कल ड्रॉ कराल तो असा एक सर्कल बनत असतो. तर सर्कम सेंटरचा कोऑर्डिनेट शोधायचा असेल आणि समजा तिन्ही कोऑर्डिनेट दिलेत तुम्हाला, ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, तर काय पहिले बीसीचा स्लोप शोधा, बीसीचा मिड पॉईंट शोधा, मिड पॉईंट फॉर्म्युलाने. याचा स्लोप माहिती तर याचा स्लोप निघतो, उलटा करून रिव्हर्स. हा मिड पॉईंट माहिती, याचा स्लोप माहिती तर याचा इक्वेशन निघतो, सिंपल आहे. सिमिलरली या लाईनचा स्लोप निघतो एसीचा, तर याचाही स्लोप निघतो. हा मिड पॉईंट शोधू शकता तुम्ही, तर याचा स्लोप माहिती, पॉईंट माहिती तर याचा इक्वेशन निघतो. मग याचा इक्वेशन आणि याचा इक्वेशन दोघांना सॉल्व्ह कराल तर हा इंटरसेक्शन पॉईंट निघतो, जो की सर्कम सेंटर आहे. पण हा फॉर्म्युला तुम्ही पाठ केला तरी ठीक आहे, हे फार अवघड नाहीये. ओके, x1 sin 2 आहे. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2 x3 y3. x1 sin 2 आहे, x2 sin 2b, x3 sin 2c डिवाइड बाय sin 2a plus sin 2b plus sin 2c. सिमिलरली हे पण पाहून
ठीक आहे. सेम ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटरचंही लाईक काय, ऑर्थो सेंटर म्हणजे परपेंडिक्युलर ऑल्टिट्यूडचा इंटरसेक्शन. तेव्हा हे परपेंडिक्युलर आहे जस्ट, हे पण परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर दोन ऑल्टिट्यूडचा इंटरसेक्शन इज सेड टू बी ऑर्थो सेंटर. याचं इक्वेशन शोधणे काही अवघड नाहीये. ऑर्थो सेंटर हा लाईक हा ऑल्टिट्यूड जो आहे याचं इक्वेशन शोधा. पहिले याचा स्लोप शोधा, याचा बीसीचा स्लोप शोधा. मग त्याच्यानंतर उलटा करून रिव्हर्स कराल तर याचा स्लोप निघतो. याचा स्लोप आणि हा पासिंग पॉईंट माहिती आहे, सो याचा इक्वेशन निघतो. सिमिलरली याचा इक्वेशन शोधा, सॉल्व्ह करा, इंटरसेक्शन निघतो इन सेंटर. किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. सेम इन सेंटरचा फॉर्म्युला अगेन पाठ करा. अँगल एच्या अपोजिट साईड स्मॉल आहे, अँगल बीच्या अपोजिट साईड स्मॉल बी, अँगल सीच्या अपोजिट साईड स्मॉल सी. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट x1 y1, बीचा कोऑर्डिनेट x2 y2, सीचा कोऑर्डिनेट x3 y3. ओके, सो व्हाट इज कोऑर्डिनेट ऑफ इन सेंटर इज a x1, b x2, c x3 डिवाइड बाय a प्लस b प्लस c. ओके. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर्कम सेंटर हा हायपोटेनसचा मिड पॉईंट असतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर्कम सेंटर हा हायपोटेनसचा काय असतो, मिड पॉईंट असतो, मिड पॉईंट डायरेक्टली. आणि ऑर्थो सेंटर म्हणजे काय यार, ट्रायंगल मध्ये हा एक ऑल्टिट्यूड आहे ना, हा म्हणजे वर्टेक्स पासून अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. सो हा पहिला ऑल्टिट्यूड. हे बघा, वर्टेक्स पासून अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. सो दिस इज सेकंड ऑल्टिट्यूड. आता हा ऑल्टिट्यूड आणि हा ऑल्टिट्यूड दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट इज नथिंग बट ऑर्थो सेंटर. सो ऑर्थो सेंटर म्हणजे हा वर्टेक्स असतो तिसरा. ओके. एक प्रॉपर्टी, सेंट्रॉइड डिवाइड्स ओके ऑर्थो सेंटर अँड सर्कम सेंटर इन द रेशो 2:1. सेंट्रॉइड डिवाइड्स ऑर्थो सेंटर अँड सर्कम सेंटर इंटरनली इन द रेशो 2:1. ही एक प्रॉपर्टी लक्षात राहू देत. ओके. बाकी बेसिक स्लोप वगैरे मला वाटतं हे सर्व व्यवस्थित पाहून घ्याल तर बरं होईल. आपण हे एक्सप्लेन केलंच आहे ऑलरेडी. ओके, ठीक आहे. सो मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी केलेल्या आहेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ठीक आहे, एका वेगळ्या लेक्चरमध्ये कंडक्ट केलं जाईल. तर हा आहे वन शॉट रिव्हिजन नोट्स. ओके, रेफर करायला. या व्यतिरिक्त एक फाईल आहे यार, हे ग्रुपवरती पण मी पाठवलेली आहे. क्वेश्चन चांगले त्यातले सॉल्व, थोडेसे 10-15 क्वेश्चन सॉल्व करा ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. आता ज्यांचा अभ्यास प्रत्येकांचा अभ्यास सेम नाहीये. ओके, तर थोडेसे गाईडलाईन्स देतोय मी. सुरुवातीला तुम्हाला ही काळजी घ्यायची की जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांचा थोडासा बेसिक लेवलवरती अभ्यास झालेला आहे, तर त्यांनी पहिले तर ब्लॅक बुक सॉल्व्ह करायचा, एमसीक्यू बुक, टेक्स्ट बुकच्या मागचे एमसीक्यू. ओके. त्यानंतर पीवायक्यू सॉल्व्ह करायचे, जे कोणता चॅप्टर तुम्ही करता. समजा आता स्ट्रेट लाईन करता, स्ट्रेट लाईनचे पीवायक्यूचे लाईक 20, 21, 22चे क्वेश्चन सॉल्व्ह करा, 23चे क्वेश्चन सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुकच्या मागचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, ब्लॅक बुक जे क्लासमधून दिलेलं आहे एमसीक्यू बुक ते सॉल्व्ह करा. आणि हे सर्व जर का झालं असेल, ओके, तर त्याच्यानंतर जी आता मी फाईल दिलेली आहे त्या फाईलमधले क्वेश्चन्स करायचे आहेत. चांगले क्वेश्चन्स आहेत, लाईक सेंगेज मधूनच काढलेले आहेत क्वेश्चन्स ते. तर ते क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर थॉट प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. ओके. ज्यांचे हे ऑलरेडी झालेले आहेत, मला वाटतं त्यांनी डायरेक्टली ते क्वेश्चन जरी सॉल्व्ह करतील तरी काही इश्यू नाहीये. बट लाईक प्रत्येकांना झेपेल असं नाहीये. प्रिपरेशन आहेत त्याप्रमाणे बेसिकली डिसिजन घ्या. ओके, ठीक आहे. सो हा वाला सेशन मी इथे क्लोज करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया आपण सर्कलसाठी. तर टिल देन बाय एव्हरीवन. ओके.